अनेक मुलांना जॉब्स नाहीये, तर ही सिच्युएशन कशामुळे आली आहे? कॉलेजमध्ये ना खूप मोठा क्राऊड आहे. या सगळ्या क्राऊडमधून जर कंपनीला 2च रिक्वायरमेंट असतील तर फिल्ट्रेशन तर होणारच. कॉलेज पण ऍडव्हर्टाईज करतात ना की या स्टुडंटला बाबा 1 कोटीचं पॅकेज आहे आणि मग बाकीच्यांना एकदमच कमी. तर मग एवढं हे व्हेरिएशन का आहे? 1 CR पॅकेजमध्ये नक्कीच तो 2-3 CR कमवून देणार आहे त्या कंपनीला. मग एवढा वर्थ एम्प्लॉय कसा एका दिवसात तर नाही बनणार ना, कारण की त्यालाही तेच टीचर आहेत, आपल्याला तेच टीचर आहेत शिकवायला. मग त्यांनी काय वेगळं केलं? त्यासाठी मी बेस्ट एक्झाम्पल दिलं अर्जुनाचं. क्लास हा बाय डिफॉल्ट आहे, तर मग कॉलेजचा काय रोल आहे? आम्ही कॉलेज करूच कशाला जर आम्हाला सगळं क्लासमध्ये शिकायला मिळतंय? तर म्हणजे कुठेतरी एज्युकेशन सिस्टीमचं हे फेल्युअर म्हणावं लागेल का? कॉलेजला जाणाऱ्या मुलाला काय विचारतो, मला तुला किती मार्क्स पडले? आपण त्याला हे नाही म्हणत की तुला नॉलेज किती आहे. मग ही चूक फक्त कॉलेजची नाहीये, ही सोसायटीची पण आहे की बाबा आपण विचारतोय काय. माझं कम्प्युटर सायन्स झालंय, आता मी पुढच्या स्ट्रीममध्ये काय करू? कम्प्युटर सायन्स, IT किंवा AIDS अशा जर स्ट्रीम मुलांच्या असतील डिग्रीच्या किंवा BCA MCA तर त्यांनी जायला पाहिजे. की जे विद्यार्थी आहेत, जे इंजिनियर्स आहेत, जे मे बी 3rd इयरला आहेत किंवा लास्ट इयरला आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे नेक्स्ट 1 इयरमध्ये म्हणजे ते जॉब रेडी होतील? सो 3rd इयर आणि लास्ट इयरच्या मुलांना मी हे सांगेल, अजिबात कुठलाही वेळ वेस्ट न करता याच्यावरती तुम्ही फोकस करा. खूप सारे लोकांचे जॉब जात आहेत, खरी परिस्थिती नक्की काय? इथल्या कंपन्यांचं जे बल्क हायरिंग होतं ते ऑलमोस्ट स्टॉप झालंय. AI शिका म्हणजे नक्की मी काय शिकू हेच कोणी सांगितलेलं नाही. फ्रेशर्सना काय सॅलरी ऑफर होती मार्केटमध्ये, जॉब कोणत्या साईट्सवर शोधायला पाहिजे किंवा कसे शोधायला पाहिजे. तर गावाकडच्या विद्यार्थ्यांनी अशी काय एक्स्ट्रा थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे की ते म्हणजे ॲट लेवल येतील. एखादी गोष्ट बेस्ट बनण्यामागे त्या व्यक्तीचा सराव मॅटर करतो. इंटरव्ह्यू हँडल कसा करायचा ही एक कला आहे, ही एक आर्ट आहे. कारण तुमचा आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज, कॉन्फिडन्स हे खूप मॅटर करतं. प्रत्येक मुलाला असं वाटतं की मला तर एवढं दिलंच पाहिजे, मला असं वाटतं मिळवलं पाहिजे. आणि मिळवण्यासाठी त्या व्हाय शुड आय हायर यू ह्या प्रश्नाचं जो कोणी परफेक्ट उत्तर देऊ त्याला याच्यावर हायर करतातच, भले टेक्निकल 4 गोष्टी माहीत नसतील. सध्या आपण बघतोय की अनेक मुलांना जॉब्स नाही आहेत. कॉलेजमध्ये जात आहेत, कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स पण असतात, पण जॉब मिळत नाही आहे. तर ही सिच्युएशन कशामुळे आली आहे? कारण का 3-4 वर्ष कॉलेज केलं आहे, शिकलं आहे व्यवस्थित जे काय एज्युकेशन सिस्टीम आहे त्यानुसार, पण जॉब मिळतच नाही आहे. तर काय नेमकं कारण वाटतं ह्याच्या मागे तुम्हाला? याच्यामध्ये आपण पहिलं प्रॅक्टिकल रिझन समजून घेऊयात. पहिलं तर कंपन्या जात आहेत म्हणजे जॉब्स आहेत, हां. बरोबर. आणि कॉलेजमध्ये ना खूप मोठा क्राऊड आहे ना, की समजा एखादं CS स्ट्रीम आहे तर 60 किंवा 120 तरी मुलं असतील. आणि जर इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे तर मग तिथे IT, ENTC सगळेच मुलं एकत्र बसवले जातात, बरोबर. म्हणजे जवळपास आपण बघू शकतो की एक 400-450चा क्राऊड असतो, MCA BCA सगळं पकडून. या सगळ्या क्राऊडमधून जर कंपनीला 2च रिक्वायरमेंट असतील तर फिल्ट्रेशन तर होणारच है ना. बरोबर. फिल्ट्रेशनमधले पहिला पार्ट येतो ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूडमधून 450 मुलांमधून फक्त 50 शॉर्टलिस्ट होतात, हा रेशो आहे. त्या 50मधून पुढे जे 3-4 इंटरव्ह्यू राऊंड्स असतात तर त्याच्यामध्ये टेक्निकल L1 असतो, टेक्निकल L2 असतो, हे 2 राऊंड्स असतात. मग त्या राऊंडमधून पुन्हा फिल्ट्रेशन होतं आणि त्यानंतर मॅनेजरल राऊंड म्हणजे HR राऊंड लास्टला असतो. तुम्ही कसं रिप्रेझेंट करता या सगळ्या गोष्टी. तर अजूनही बऱ्यापैकी कॉलेजच्या मुलांना L1 L2 क्रॅक नाही होत. ॲप्टिट्यूड एनिवेज क्रॅक होतं कारण ते अवेलेबल आहे सगळीकडेच. ओके. की चला आपण ॲप्टिट्यूडचं थोडं प्रिपरेशन करूयात आणि आपण ते ऑलरेडी केलं आहे, जसं की CET केलं आहे किंवा आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. पण टेक्निकल इंटरव्ह्यूसाठी टेक्निकल नॉलेजच असलं पाहिजे की जे बऱ्याच मुलांना कॉलेज लेवलला माहीत नसतं. कारण कॉलेजचा एक पॅटर्न ठरलेला आहे की बाबा एक्झाम पुरता आपण पेपर लिहू शकतो किंवा जर आपल्याला प्रॅक्टिकल आहे तर प्रॅक्टिकल पुरता आपण ते फाईल बनवतो, आपल्याला माहिती काय सिच्युएशन आहे. बरोबर. पण जर आपल्याला ऑन द स्पॉट एखादा टास्क दिला तर तो टास्क आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे, हे बऱ्याच मुलांना माहीत नाही. तर त्यामुळे जे कंपनीला अपेक्षित आहे टेक्निकल म्हणजे ॲज पर इंडस्ट्री एक्सपेक्टेशन ते मीट होत नाही आणि त्यामुळे रिजेक्शन्स येतात. तर हा मेन फॅक्टर आहे. आणि उरले सुरले बाकी HR राऊंडमध्ये जे मुलं जातात तर त्यांना प्रिफरन्सेस म्हणजे कसं करायचं, द्यायचं, कशाला प्रिफरन्स द्यायचं हे कळत नाही. याच्यासाठी एक एक्झाम्पल मी देईल की माझ्याकडे 1-2 दिवसापूर्वी एक मुलगा आणि पॅरेंट्स आले होते. सो त्यांचं टॉप मोस्ट MNCमध्ये सिलेक्शन झालं. तो मला बोलला की मॅम माझ्याकडे सगळेच ऑप्शन होते, इन्फोसिसचे होते, TCS होते, कॉग्नी होतं, सगळे होते, पण मी वेगळी कंपनी सिलेक्ट केली. म्हणजे त्या कंपनीचं नाव मी नाही घेऊ शकत, पण मी ती सिलेक्ट केली आणि त्या कंपनीचं कल्चर वेगळं आहे आणि मला हे बोललं जाते की आता तुला मुंबईला जायला लागेल.
अच्छा. मी नाही करू शकत. मग मला आता अरे. ते एकाच वर्षात सोडायची आहे. अरे बापरे. म्हणजे 8 लाखचं पॅकेज असून सुद्धा मला तिथं नाही जायचं मुंबईला, मला इथेच पुण्यामध्येच हवंय. पण त्यावेळेस मला नाही कळालं की मला काय करायला पाहिजे. म्हणजे ज्या काही मोजक्या मुलांना 2-4 मुलांना जॉब मिळतात त्यांनाही हे समजत नाही की मी प्रिफरन्स कशाला द्यायचा आहे. मग तो लोकेशनला द्यायचा का टेक्नॉलॉजीला द्यायचा का पॅकेजला द्यायचा, बरोबर. हे समजणं फार गरजेचं आहे. तर त्यामुळं कॅम्पसमध्ये कंपन्या येऊन देखील बऱ्याच मुलांना जॉब मिळवता येत नाहीत. असे त्याच्या मागे रिझन्स आहेत. आत्ता तुम्ही म्हणलात की कॉलेज कॅम्पसमध्ये कंपन्या वगैरे येतात. आता जनरली आम्ही जे ऐकतोय ते नेहमी येणाऱ्या कंपन्या म्हणजे इन्फोसिस किंवा TCS किंवा अशा ज्या कॉग्निझंट वगैरे मोठ्या, तर मोस्टली ह्याच अशाच कंपन्या जाऊन कॉलेजेसमध्ये म्हणजे मुलांना हायर करतात. कसं असतं म्हणजे ते का वेगवेगळ्या पण येतात लहान मोठ्या कंपन्या, आणि मग आपण स्टुडंट म्हणून कुठल्या कंपन्यांना ऍक्च्युअली प्रेफरन्स द्यायला हवा, तुम्ही सांगू शकता? ओके. आता याच्यामध्ये ना कॉलेजचा टाईपही लक्षात घेतला पाहिजे. हां. जर आपल्याकडं गावाकडचे कॉलेजेस आहेत, म्हणजे कोल्हापूर एरियातले वेगळे कॉलेजेस आहेत, भले ते मोठे टॉपचे कॉलेजेस आहेत, पण त्या भागामध्ये तर तिथे जाणाऱ्या कंपन्या मॅक्झिमम मार्केटिंगच्या जातात. अच्छा. सेल्स, मार्केटिंग, बँकिंग जॉब जास्त ऑफर करतात, कारण की त्यांना त्या लोकेशनला मुलं पाहिजेत. तर पहिलं तर पोरांनी हे समजून घेतलं पाहिजे की मी काय डिग्री केली आणि मला त्याच्यामध्ये काय काम करायचंय. ॲट द एंड आज मला 8 लाखाचं पॅकेज मिळते म्हणून मी एखाद्या कंपनीचं मोठा सेल्स नाही करू शकत, कारण त्याच्यामध्ये लॉंग टर्मला ग्रोथ नाही मिळत. बरोबर. अपोजिट साईडला जर कॉलेज टॉपचं आहे, म्हणजे IIT, IIM जे मोठे कॉलेजेस आहेत, तिथे तर चांगल्याच कंपन्या जातात आणि त्यांचं एक ठरलेलं आहे. जसं की आता आपण मागे ऐकलं की ओरॅकल कंपनीने IIT खरगपूरच्या बऱ्याच मुलांना हायर केलं पण जॉईनिंग दिलं नाही. मग IIT वाल्यांनी ओरॅकलला बॅन केलं की आता तुम्ही नाही यायचं आमच्याकडे, कारण तुम्ही आमच्या मुलांचे होप्स ब्रेक केले. अच्छा. सो ह्या लेवलच्या गोष्टी घडतात. सो मग त्या लेवलच्या कॉलेजेसमध्ये तेवढे चांगले कंपन्या येणार आहेत, त्या मुलांना ते भेटणार आहे आणि त्यांना एक नाही अशा 10 ऑप्शन देणार आहे. त्यांचे लेवलचे इन्स्टिट्यूट्स आहेत की चला ठीक आहे तुमचं नाव एवढं मोठं आहे की तुम्हाला. बट मला असं म्हणायचं की 80% जो क्राऊड आहे की जो टायर 2, टायर 3 कॉलेजला जातोय, तर अशा मुलांनी लक्ष दिलं पाहिजे की मला भले TCS आज जॉब ऑफर करते, भले इन्फोसिस करते, तर माझा रोल काय असेल. बरोबर. माझ्याकडे एवढ्या मुलांचे ऑफर लेटर्स येतात, म्हणजे माझ्या बॅचच्या मुलांचे, की ते मला सांगतात की मॅम TCSने ऑफर केलं, मला ग्रॅज्युएट ट्रेनिंगचा रोल दिला, मला 7,500 पगार आहे. सो मी बोलते नको करू बाळा तो, कारण की इथे तुला हे ठरवण्याचं राईटच नाही की तू कुठल्या टेक्नॉलॉजीवरती काम करणार आहेस. बरोबर. कारण की या कंपन्या स्वतः ठरवणार आहेत की तुम्हाला मला काम काय द्यायचं. तर मॅक्झिमम टाइम जर चॅट सपोर्टला टाकलं तर काय करणार, 3.5 वर्षांनी पुन्हा U-turn घ्यायला लागतं, बरोबर. पुन्हा इन्स्टिट्यूटकडे यायला लागतं. सो माझं हेच म्हणणं आहे की कंपनी कुठलीही असू द्या, पण तुम्ही हे बघा की तुम्हाला स्किल काय मिळतंय तिथं अपग्रेड करायला. जसं पायथन आहे का, जावा आहे का, .NET आहे का, किंवा तुम्हाला जे कोर स्किल जसं की डेटा सायन्स आहे का, हे तुम्ही बघा. भले तुम्हाला आज पगार कमी असू द्या, फरक पडत नाही, पण तुम्हाला ज्या कॉलेजने इंटरव्ह्यूज अरेंज केले तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी तुम्ही बघा, या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट काय आहे की फार छोट्या कंपन्या ज्यांची साईज एम्प्लॉई साईज 50 अँड बिलो आहे, त्या कॅम्पसला जातच नाही. ते का जातील 2 एम्प्लॉईसाठी, ते जाणारच नाही. बल्क हायरिंग करणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहेत, मग त्या ज्यावेळेस हायरिंगला जातात तर त्यावेळेस राईट त्यांच्याकडे असतो. त्यामुळे मी शक्यतो काय म्हणते की MNCsला प्रिफरन्स देताना टेक्नॉलॉजी बघा की टेक्नॉलॉजी तुम्हाला काय मिळते आणि त्याच्यानुसार तुम्हाला ग्रोथ. कारण आपल्याला ॲज अ फ्रेशर, जसं आपण म्हणतो ना IT जॉब व्हाईट कॉलर जॉब, जो 7-8 वर्षांमध्ये आपल्याला सगळे स्वप्न पूर्ण करून देणार आहे, पण तो तेव्हा देणार आहे ना की ज्यावेळेस आपल्याला ग्रोथ मिळेल. सो ग्रोथ फॅक्टर बघितला पाहिजे की टेक्नॉलॉजी जर चांगली असेल तर मला ग्रोथ मिळेल, म्हणजे मी स्विच करेल, मला अजून हाईक मिळेल. बरोबर. सो या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सो त्यामुळे कॅम्पसमध्ये भरपूर कंपन्या जातात, नाही असं नाही, बट मग तिथे काय आपल्याला एक्झॅक्टली करायचंय, काम काय करायचंय, हे बघितलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पॅरेंट्सने. आणि आपल्याला सॅलरीमध्ये व्हेरिएशन का दिसतं? कारण असे न्यूज येतात किंवा कॉलेज पण ॲडव्हर्टाईज करतात ना की या स्टुडंटला बाबा मॅक्झिमम 1 कोटीचं पॅकेज आहे आणि मग बाकीच्यांना एकदमच कमी 3 लाख किंवा ऑलमोस्ट अनएम्प्लॉईडच. तर मग एवढं हे व्हेरिएशन का आहे? तर त्याच्या आधी मला एक फंडामेंटल क्वेश्चन पडला होता बरं का. हां. तो म्हणजे की दरवर्षी कंपन्या कॉलेजेसमध्ये जातात आणि दरवर्षी ते हायर करतात. मला समजलं नाही की हे एवढ्या लोकांना हायर करून घेऊन कुठे जातात. एवढ्या लोकांचा वर्कफोर्स दरवेळेला कसं काय निर्माण होतो, म्हणजे किंवा त्यांना करावं लागतो, होतं काय नक्की?
ओके. याला 2 रिझन्स आहेत. हां. पहिलं तर कंपनी रिस्ट्रक्चरिंग, ज्याला आपण फायनान्शियल सायकल रिवाईज झाले असं म्हणतो, हां. की आपल्याला दरवर्षी ग्रोथ मिळाली तर आपण रिस्ट्रक्चरिंगमध्ये काही म्हणजे जे एम्प्लॉयचा परफॉर्मन्स नाही त्यांना ले ऑफ करू, जेणेकरून चांगल्या एम्प्लॉयला जागा तयार होईल. हा एक भाग आला. आणि दुसरी गोष्ट, जर आपण 1 इयर चांगलं काम केलं तर ऑब्व्हियसली कंपनी ग्रो होणार आहे. है ना? बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज होईल, आयदर एम्प्लॉई हेडकाउंट वाईज होईल, किंवा एखादी प्रोसेस एक्स्ट्रा येईल, है ना, बरोबर. बिझनेस जास्त आला. तर बरोबर. यासाठी फ्रेशरला जास्त प्रिफरन्स दिला जातो, की चला मी बल्कनी फ्रेशर आणू आणि 2 सिनियर ऐवजी मी 4 फ्रेशरला 4 घेऊन ते फ्रेशर. काम पूर्ण करू. बरोबर. सो हे मेन रिझन आहे त्याच्या मागे, की ते हायरिंग होतं दरवर्षी. आणि कमिंग बॅक टू माझा प्रश्न, Yes, की yes. एवढा सॅलरी व्हेरिएशन का बरं? ग्रेट. ऍक्च्युली कसं आहे ना, आपण जर बारकाव्याने बघितलं ना, की बाबा 1 CRचं पॅकेज एखाद्या मुलाला मिळालं, तर आपण ना त्याचा पॉडकास्ट किंवा त्याचा इंटरव्ह्यू बघितलाच पाहिजे. का? कारण की त्याच्यामध्ये त्याने त्याच्या लाईफमध्ये काय डिसिप्लिन मेंटेन केलंय, किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आणि काय शिस्तीने त्याने अभ्यास केलाय, हे लय इम्पॉर्टंट आहे. कारण की आज जर त्या मुलाला 1 CRचं पॅकेज मिळाले तर ऑब्व्हियसली इंटरव्ह्यूवरने जे काही प्रश्न विचारले किंवा ज्या काही सिच्युएशन्स दिल्या त्या सगळ्याच सॉल्व्ह केल्या गेलेल्या आहेत. मग आपण एखादी डिफिकल्ट सिच्युएशन किंवा डिफिकल्ट प्रॉब्लेम केव्हा सॉल्व्ह करतो, ज्यावेळेस आपण त्याची वारंवार प्रॅक्टिस करतो. सो माझं म्हणणं हेच आहे, की जर तुम्हाला खरंच हायेस्ट अर्निंग जॉब हवा असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नंतर त्याच्या क्वेश्चन आन्सरिंगवरती जास्त भर द्या. एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जसं की मी IITच्या एका मुलाचा इंटरव्ह्यू खूप जवळून बघितलेला, तर त्या मुलाने हे सांगितलं की मी 350 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते, जेणेकरून मला जे काही क्वेश्चन विचारले तर ते मला वाटलेच नाहीत की ते प्रश्न मला माहीत नाही आहेत. बरोबर. मला प्रत्येक प्रश्न माहिती होता आणि त्यामुळे मला तो खूप सोपा वाटला. तर मला असं काही मी मोठं केलं असं वाटत नाही, कारण मी ते रोज करतो. जसं की एखादा ॲथलेटिक्स असेल, की तो 5 वर्ष स्विमिंग करतो आणि मग बेस्ट स्विमर बनतो, तो एका दिवसात नाही बनत. तसंच एखादा विद्यार्थी जो 10वी-12वी पासूनच जर कोडिंग प्रॉपर करतोय, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतोय, त्याचं लॉजिकल रिझनिंग खूप चांगलं आहे, मॅथेमॅटिक्स चांगले, तर त्या मुलाला तो प्रॉब्लेम वाटणारच नाही. बरोबर. त्यासाठी ते एक नॉर्मल टास्क वाटेल आणि तो सॉल्व्ह करेल. अशा मुलांना जास्त पॅकेजेस मिळतात. कारण की 1 CR पॅकेजमध्ये नक्कीच तो 2-3 CR कमवून देणार आहे त्या कंपनीला. बरोबर. मग एवढा वर्थ एम्प्लॉय कसा एका दिवसात तर नाही बनणार नाही ना, बनणार, कारण खरं की आहे. त्यालाही तेच टीचर आहेत, आपल्याला तेच टीचर आहेत शिकवायला. मग त्यांनी काय वेगळं केलं, त्यासाठी मी बेस्ट एक्झाम्पल दिलं अर्जुनाचं. महाभारतामध्ये अर्जुन ज्यावेळेस शिकतो सगळ्यांसोबत, तर त्यालाही द्रोणाचार्यांनी शिकवलंय आणि बाकीच्या शिष्यांना पण त्यांनी शिकवलंय. पण अर्जुन हा मध्यरात्री उठून पण बाणाची प्रॅक्टिस करतो ना, बाण मारायची. का? कारण की त्याचा भाऊ त्याला सांगतो की बघ, मी गुळ खातोय पण माझा हात बरोबर तोंडापर्यंत जातोय, कारण माझ्या बोटांनाही डोळे आहेत. मग हा म्हणतो की अच्छा असं आहे का, मी पण एक्सपेरिमेंट करतो. मग अर्जुन पण रात्री प्रॅक्टिस करतो. मग गुरु द्रोणाचार्य उठतात, म्हणतात की अरे तू काय करतोय, पण एवढ्या रात्रीत अंधारात सुद्धा बाण निशाण्यावरच लागलेला असतो, बरोबर. कारण की त्याची दृढ इच्छा असते की मला एकदम सर्वश्रेष्ठ बनायचंय. तर एखादी गोष्ट बेस्ट बनण्यामागे त्या व्यक्तीचा सराव मॅटर करतो. आज आपल्याला कन्सेप्ट माहीत नाही असा विषय नाही, कन्सेप्ट प्रत्येकाला माहिती आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला ती कन्सेप्ट एक्सप्लेन करायची आहे किंवा जर तुम्हाला ती एक कन्सेप्ट तुमचं लॅपटॉप स्क्रीन शेअर करून अर्धा तास बोलायची आहे, त्यावेळेस तुमची प्रॅक्टिसच कामाला येते. तिथं असं होतच नाही की बाबा मला फक्त माहिती असून उपयोग नाही, तुम्ही काय इम्प्लिमेंट करताय, आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमची प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे. सो ह्या मुलांचं तुम्ही ते बघितलं पाहिजे की ज्यांना खूप चांगले पॅकेजेस मिळतात, ते वेल डिसिप्लिन असतात आणि ते वेळच्या वेळेला प्रॅक्टिस करतात. म्हणजे आपण बघतोच की जे कोणी स्टुडंट्स आहेत ते सगळे क्लासला जातातच, म्हणजे क्लास हा बाय डिफॉल्ट आहे. तर मग कॉलेजचा काय रोल आहे? आम्ही कॉलेज करूच कशाला जर आम्हाला सगळं क्लासमध्ये शिकायला मिळतंय? तर म्हणजे कुठेतरी एज्युकेशन सिस्टीमचं हे फेल्युअर म्हणावं लागेल का, काय वाटतंय तुम्हाला? ॲक्च्युली हे आधीपासून असंच आहे. आधीपासून असंच आहे. त्याचं रिझन हे की आता समजा फॉर एक्झाम्पल की पूर्वी फक्त नोटबुक्स आणि बुक्स होते, त्यावेळेस कम्प्युटर्स नव्हते. कम्प्युटर्स आले आणि आपल्याला असं वाटलं की खूप सारे जॉब जाणार, पण जनरेट झाले. बरोबर. तसंच आता काय झालंय की जेवढे जॉब जनरेट झाले तर ते इंडस्ट्रीमध्ये त्या एका लेवलचं काम करतात आहेत. मग त्या कामामध्ये क्लायंटचं वेबसाईट्स असतील, ॲप्लिकेशन, जसं वी आर सराउंडेड विथ द गॅजेट्स, बरोबर. आपल्याकडे भरपूर डिजिटल गॅजेट्स आहेत आणि प्रत्येक गॅजेटमध्ये अलग अलग ॲप्लिकेशन्स आहेत, वेबसाईट्स आहेत, सगळं यासाठी डेव्हलपर्सची रिक्वायरमेंट आहे. मग कॉलेजमध्ये काय शिकवलं जातंय की जे तुम्हाला थेरॉटिकली लिहायचं आहे,
ऑब्व्हियसली आपण कॉलेजला जाणाऱ्या मुलाला काय विचारतो, मला तुला किती मार्क्स पडले. आपण त्याला हे नाही म्हणत की तुला नॉलेज किती आहे, है ना. मग तो काय करणार, ते मार्क्स पाडण्यासाठी अभ्यास करणार, है ना. मग त्याला जास्त मार्क्स आणायचेत म्हणून तो करतो, पण त्याला एकदम बेस्ट इंजिनियर बनायचे म्हणून तो करतो का. मग ही चूक फक्त कॉलेजची नाहीये, ही सोसायटीची पण आहे की बाबा आपण विचारतोय काय. जर तुम्हाला तुमच्या मुलाला घडवायचंय किंवा चांगल्या पॅकेजसाठी बनवायचं, तर तुम्ही हे विचारा ना की आज बाळा तू काय शिकलास, है ना, तू काय व्हॅल्यू ऍड केली, कुठला कोड तू लिहिला, कुठलं ऍप्लिकेशन बनवलं. जर तुम्ही तुमचे प्रश्न चेंज केले तर मुलं त्या गोष्टी एक्सप्लोर करतील. बट कॉलेज लेवलला प्रॅक्टिकल वायवा पुरतं जर शिकवलं जात आहे तर मुलंही तेवढंच करणार, त्यांना तेवढंच ज्ञान भेटणार. बरोबर. आणि मेन तर आहे टीचर्स, जिथं मी एकदम नेहमीच खूप हे राहते की माझे टीचर्स मला अजूनही लक्षात आहेत, कारण की त्यांच्यामुळे आम्ही घडलो, म्हणजे मी घडले, कदाचित तुम्ही सुद्धा. मग आपल्याला जे टीचर सांगतात की नाही बाळा तू हे कर ते कर, आपण ते सगळं ऐकतो, त्यांना मानतो आणि पुढे जातो. आता कसं झालंय की टीचरला हे सांगितलं जातं की सर तुमच्यापेक्षा ChatGPT बेस्ट आहे. मग काय म्हणजे कसं एज्युकेशन सिस्टीममध्ये प्रत्येकच वेळेस सिस्टीमचा फॉल्ट आपण बघून नाही जमणार ना. कुठेतरी एक बेस्ट विद्यार्थी असलं पाहिजे की नाही सर आम्हाला शिकायचं, तुम्ही शिकवा. हे मोटिवेशन मुलांनी पण दिलं पाहिजे. हे दोन्ही गोष्टी बॅलन्स असायला पाहिजे. सो इंडस्ट्रीमध्ये जे काम चालतं ते कॉलेजला शिकवलं नाही जात, कॉलेजमध्ये ते शिकवलं जातं जे पेपरमध्ये लिहायचंय. तो गॅप आहे. बरोबर. सो त्यामुळे काय होतं की मुलांना इकडची इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही, कारण की कंपनी विचारते बाबा तू किती टर्नओव्हर देणार, तू कसं ऍप्लिकेशन बनवणार, तुझं ॲप्टिट्यूड किती चांगलं, तुझं मॅथ्स किती चांगलं. मग हा मुलगा काय बोलणार, तो काय बोलतो मला 90% थ्रू आउट आहेत, मला भारी पॅकेज पाहिजे. पण त्याने कधी हा विचारच केलेला नसतो की मला ह्या इंटरव्ह्यूअर सोबत मला कसं डील करायचं आहे. ह्याच्यामध्ये गॅप असल्यामुळे थोडासा तो प्रॉब्लेम येतो. समजा एखाद्या मुलाला चांगले मार्क्स पडले आणि त्याच्यानंतर त्याला हायरिंग केलं आणि समजा एका नोकरीसाठी त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ज्या इंटरव्ह्यूअरला वाटलं की ह्याला नाही येते, तर हा डिफरन्स सुद्धा होऊ शकतो. पण मग हा कशामुळे होतो मोस्टली, की जे कॉलेज, मग जसं तुम्ही मगाशी म्हटलात की ते परीक्षेसाठी शिकवलंय, पण मग आपण त्या मार्काला इंटरव्ह्यूअर धरतोच काय, असा माझा प्रश्न होता. की जर 90% वाला तुम्हाला क्रायटेरिया कशासाठी. करेक्ट. ओके, क्रायटेरिया याच्यासाठी कारण की ज्या मुलांना खरंच चांगले मार्क्स आहेत ऑब्व्हियसली त्यांना हॅबिट आहे, सवय आहे मेहनत घ्यायची, है ना. एम्प्लॉय कसे पाहिजेत कंपन्यांना की जे मेहनत घेतील, फ्लेक्झिबल राहतील, डिसिप्लिन राहतील, है ना, वेळेला ऑफिसला येतील जातील. कारण की हे बघा, चांगला डिसिप्लिन एम्प्लॉय असेल तर ट्रेनिंग देऊन शिकवता पण येतं, पण मुळात त्याच्यामध्ये शिस्त नसेल तर कंपनी आणि किती शिकवणार, किती सांगणार, तू वेळेला ऑफिसला हे तर नाही सांगणार, है ना. सो तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की नाही चला वेल डिसिप्लिन आहे आणि ह्याचं जरा ह्याला सवय अभ्यास करायची, म्हणजे मेहनत करायची सवय, तर आपण त्याला त्या गोष्टी देऊ शकतो जेणेकरून आपला कमीत कमी वेळ वाचेल. आता याच्या पुढची गोष्ट की जर 90% मार्क्स आहेत तर इंटरव्ह्यू हँडल कसा करायचा ही एक कला आहे, ही एक आर्ट आहे. प्रत्येक मुलाला असं वाटतं की मला तर एवढं दिलंच पाहिजे, मला असं वाटतं मिळवलं पाहिजे. आणि मिळवण्यासाठी त्या कंपनीची खरंच रिक्वायरमेंट काय, खरंच आत्ताची नीड काय, त्यासाठी जॉब डिस्क्रिप्शन इन डिटेल पाहिलं पाहिजे. मला 90% मार्क्स आहेत हा तुमचा भाग आहे, तुम्ही इलिजिबल आहे, बट आता तुम्ही तिथं 90%मुळे जर उभे राहिलात इंटरव्ह्यूसाठी त्यांच्या समोर, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की त्यांची नीड आत्ता काय आहे. तर मग तो JD गो थ्रू करून मग त्यावेळी त्यांना हँडल केलं पाहिजे की सर आता तुम्हाला React.js ची रिक्वायरमेंट आहे, आय हॅव हँड्स ऑन नॉलेज ऑफ React.js, यू शुड हायर मी ओनली, हे कॉन्फिडेंटली सांगितलंही पाहिजे. तर ही आर्ट आहे आणि ही आर्ट शिकणं गरजेचं आहे. बऱ्याच मुलांचं एक्सपेक्टेशन आणि पॅरेंट्सचं हे असतं की आमचा मुलगा खूप हुशार आहे, खूप पहिल्यापासून टॉपर आहे, तो कधी फेल नाही झाला, त्याला दिलंच पाहिजे. द्यायला प्रत्येक कंपनी रेडी आहे, पण मिळवताही यायला पाहिजे आणि ते हँडलिंग स्किल असतं ते आपल्याला जमलं पाहिजे. मग तुम्ही काय सांगाल की जे विद्यार्थी आहेत, जे इंजिनियर्स आहेत, जे मे बी 3rd इयरला आहेत किंवा लास्ट इयरला आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे नेक्स्ट 1 इयरमध्ये म्हणजे ते जॉब रेडी होतील, असं काही तुम्ही रोडमॅप सांगू शकता का? नक्कीच. आता ह्या सगळ्या मुलांकडे ना बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असतं जे कॉलेजला शिकवलंय. मी त्यांना हे सांगेल की ॲटलिस्ट तुमच्याकडे लॅपटॉप हवा आणि ज्याच्यामध्ये बेसिक तुम्ही पायथॉन लँग्वेज, जावा लँग्वेज बेसिक तुम्ही शिकलं पाहिजे. बिकॉज ॲट द एंड ज्यावेळेस तुम्ही टेक्निकल इंटरव्ह्यूला जाता ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंटसारख्या फील्डला भरपूर जास्त पॅकेजेस मिळतात, तर तुम्ही कुठलाही टास्क जरी दिला तरी तुम्हाला तो सॉल्व करता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये बेसिक जसं की बेसिक पायथन असेल, बेसिक जावा असेल, हे तुम्ही शिकायला सुरुवात केली पाहिजे आणि फक्त शिकूनच थांबलं नाही पाहिजे, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सरिंग पण सॉल्व केले पाहिजे. म्हणजे तुमचे इयर्स अँड इयर्समध्ये तुम्ही जर हे करताय, एक तास जरी अभ्यास करताय कोडिंगचा, तरी तुम्हाला ते खूप हेल्प करेल, है ना, पुढे जाऊन. म्हणजे
कोडिंगमध्ये काहीही विचारा, मी एकदम एक्सपर्ट आहे. ह्या गोष्टी केल्या पाहिजे. किंवा कम्युनिकेशनसाठी आपल्या ग्रुप्समध्ये बोललं पाहिजे, पॅरेंट्ससोबत म्हणा किंवा टीचरसोबत इंग्लिशमधून कम्युनिकेशन केलं पाहिजे. टेक्निकली खूप छान बोलतात मुलं, बट त्यांना इन जनरल बोलता नाही येत. बरोबर. की समजा इंटरव्ह्यूवर त्यांना जस्ट बोलला, त्या दिवशी एका मुलाला विचारलं माझ्या की कॅन यू टॉक अबाउट युअर फेवरेट टॉपिक एनिथिंग. ही टोल्ड अबाउट मला स्टॅटिस्टिक्स खूप आवडतं, मी स्टॅटिस्टिक्सबद्दल बोलतो. त्याने खूप छान बोलला. इंटरव्ह्यूवर सिम्पली सेड की हे तुम्ही पाठ केलंय, कॅन यू गो विथ अनदर टॉपिक. मला मी माझ्या मदरबद्दल बोलतो, आईबद्दल खूप छान एक्सप्लेन केलं. पण मग हे एक्सप्लेन करताना आपल्याला सगळं माहिती आहे, पण आपल्याला असं वाटतं पण खूप काही बोलावं, पण आपण फार कमी बोलतो. ही फिलिंग कधी येते? ज्यावेळेस आपण फार कमी बोलतो, है ना. आपण मराठी भाषा लहानपणीपासून ऐकतो, बोलतो, बघतो, म्हणून चांगलं रिॲक्ट करतो, बरोबर. तसंच इंग्लिश हे आपण डेली बोलण्याची गोष्ट आहे. बोलून बघून ऐकूनच येतं आपल्याला. सो ते करणं गरजेचं आहे. कुणीतरी येईल समोरून, मला ते जज करेल आणि मग अंतरात्म्यासारखं मला बघून जाईल मी लय हुशार आहे, मला असं नाहीये. इतकं सिम्पल आहे की तुम्हाला सांगायलाच लागतं की आय एम द बेस्ट एम्प्लॉय, यू शुड हायर मी. सो थर्ड इयर आणि लास्ट इयरच्या मुलाला मी हे सांगेल, अजिबात कुठलाही वेळ वेस्ट न करता कोडिंग, तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन आणि ॲप्टिट्यूड याच्यावरती तुम्ही फोकस करा. पब्लिक स्पीकिंग असेल, ग्रुप डिस्कशन्स असेल, याच्यामध्ये फोकस करा. कारण तुमचा आय कॉन्टॅक्ट, बॉडी लँग्वेज, कॉन्फिडन्स हे खूप मॅटर करतं. आज तुम्ही भले एखाद्या पॅकेजसाठी नाही म्हटलात, मागे 10 मुलं उभे आहेत हो म्हणण्यासाठी. सो तुम्हालाच ती अपॉर्च्युनिटी का मिळावी याचं उत्तर तुमच्याकडे आज रेडी पाहिजे. व्हाय ओनली मी, व्हाय शुड आय हायर यू, ह्या प्रश्नाचं जो कोणी परफेक्ट उत्तर देईल त्याला याच्यावर हायर करतातच, भले टेक्निकल 4 गोष्टी माहीत नसू द्या. तर ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती फोकस पाहिजे. मी फार बेस्ट आहे आणि मला सगळं येतं, तर तसं नाही आहे. ते आलेलं रिप्रेझेंटही करता यायला पाहिजे. सो प्रेझेंटेशन, जसं की मी एक बेस्ट एक्झाम्पल देते. आपल्या मुलांचा प्रॉब्लेम कुठं होतो की थर्ड इयरचा किंवा लास्ट इयरचा प्रोजेक्ट हे मुलं मेहनतीने एखादा बनवतो, बाकीचे नावं ॲड करतात. पण त्या बाकीच्यांमधला जर एखादा फार फ्लुएंटली बोलणारा असेल तर मार्क्स त्याला जास्त मिळतात, ज्याने बनवल्यात त्याला कमी. हे माझ्यासोबत झालं इंजिनिअरिंगला, हे घडलंय. सो त्यापेक्षा आपण म्हणतो ना, बोलणाराच सगळं होतं. तसंच आहे की तुम्हाला रिप्रेझेंटेशन किंवा इंग्लिश स्पीकिंग हे थर्ड इयर लास्ट इयरला करायलाच लागेल तुमच्या सर्कलसोबत, तेव्हा येईल. म्हणजे फक्त टेक्निकलकडे न बघता तुम्ही ऑल स्किल्स शिकायला पाहिजे. तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजेत. बरोबर. आणि मगाशी बोलताना तुम्ही म्हटलात की डेटा सायन्स हा वर्ड वापरलात, तर त्या म्हणजे आता फ्रेशरनी कोणते जॉब्स केले पाहिजेत? म्हणजे डेव्हलपरचा बघायला पाहिजे का डेटा सायन्सचा? आणि थोडक्यात की डिफरन्स काय आहे दोन्ही जॉब्समध्ये? म्हणजे मला ऍक्च्युली नाही माहिती की डेटा सायन्स मध्ये नक्की काय, किंवा इव्हन अजून कुठल्या फील्ड्समध्ये ते लोक जॉब करू शकतात. मग कुठल्या फील्ड्स आपण बघितल्या पाहिजे. समजा आपण एखादं बेसिक एक्झाम्पल घेऊस, माझं कम्प्युटर सायन्स झाले, आता मी पुढच्या स्ट्रीममध्ये काय करू जेणेकरून मला कम्प्युटरशी रिलेटेड जॉब्स मिळतील. ग्रेट. आता आपण एक साधं एक्झाम्पल घेऊयात की जगामध्ये कधीही कुठलाही व्यवसाय सुरू झाला तरी वेबसाईट ही लागतेच. बरोबर. कारण की ओनरकडे तेवढं बजेट असतं की मी चला वेबसाईट बनवतो, ॲप्लिकेशन ही नंतरची गोष्ट आहे. तर तिथं जावा डेव्हलपरची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे की काही झालं तरी मला माझी युनिक वेबसाईट बनवायची. आता आपण म्हणतो की क्लॉड किंवा बाकीचे जे ॲप्लिकेशन, परप्लेक्झिटी आले किंवा ChatGPT आले तर ते बनवून देतील, पण ते तसं नाही आहे. एकदम बेसिक लेवलचं तुम्हाला मिळेल, बट तुम्हाला हवं तसं नाही मिळणार, है ना. सो त्यासाठी वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी जावा डेव्हलपमेंटची रिक्वायरमेंट फार जास्त आहे. तर त्यामुळे डेव्हलपरला ग्रोथ खूप चांगली मिळते फ्युचरमध्ये, म्हणजे रिप्लेसमेंट फारशी कधी होत नाही. ओके. त्यामुळं मला असं वाटतं की जर कम्प्युटर सायन्स, IT किंवा AIDS अशा जर स्ट्रीम मुलांच्या असतील डिग्रीच्या किंवा BCA, MCA, तर त्यांनी डेव्हलपमेंटला जायला पाहिजे. कारण त्यासारखी बेस्ट गोष्ट दुसरी कुठलीच नाही. म्हणजे ही चिंताच नाही की बाबा आपला जॉब जाईल. बरोबर. आता दुसरी जी स्ट्रीम आहे, जसं डेटा सायन्सबद्दल आपण बोललो थोड्या वेळापूर्वी, तर डेटा सायन्स हे स्पेसिफिकली पायथॉन थ्रू आले. जसं की पायथॉन लँग्वेज इन्व्हेंट झाली की बाबा ज्याच्यामध्ये डेटा किंवा मशीन्स आहेत तिथे तुम्हाला पायथॉन वापरायचं आहे. मग त्यानंतर डेटा सायन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. बेसिकली जास्त यूज होतो हेल्थ केअरमध्ये. आपण म्हणतो ना की रोबोट सर्जरी करायला लागल्या वगैरे, हेल्थ केअरमध्ये जास्त उपयोग होतो कारण तुम्ही मशीनला ऑपरेट करता कोडिंग थ्रू, है ना. मग त्यामुळे डेटा सायन्सला खूप जास्त पॅकेजेस आहेत. आता जसं मी डेव्हलपमेंटचं बोलले तसंच डेटा सायन्समध्ये तुम्हाला पायथॉन लँग्वेज शिकायला लागते, स्टॅटिस्टिक्स माहिती असायला लागतं, म्हणजे मॅथेमॅटिक्स यायला लागतं. इतकं इझी नाही. आणि डेटा आहे त्याच्यामध्ये डिफॉल्ट डेटावरती तुम्हाला काम करायचं. आता आपला डमी डेटा असतो फार छोटासा, जसं आपण आपल्या क्लासेसमध्ये शिकवतो, पण जो रिअल टाईम क्लायंटचा डेटा आहे तो फार ह्यूज असतो. बरोबर. सो आता आपण शिकवतो बेसिक्स SQLच्या क्वेरीज, जसं की अपडेट, डिलीट, रीड, है ना, क्रिएट. पण ज्यावेळेस तोच डेटा
डेटा मिलियनचा होतो त्यावेळेस तुमच्या क्वेरी 7-8 लाईनच्या होतात. तर ती कॉम्प्लेक्सिटी तुम्हाला समजणं गरजेचं आहे, बरोबर. है ना. सो आपण आत्ता ह्या मोमेंटला बघतो की डेटा सायन्स फार हायेस्ट अर्निंग फील्ड आहे. मी म्हणेल नक्की आहे, बट त्यासाठी तुमचा बेस एकदम पक्का पाहिजे की तुम्हाला पायथन प्रोग्रामिंग, स्टॅटिस्टिक्स आणि डेटा म्हणजे डेटाबेस हे तुम्हाला प्रॉपर आला तर तुम्ही डेटा सायन्समधले कुठले ॲप्लिकेशन बनवू शकता. इव्हन चॅटबॉट पण तुम्हाला बनवता येतं. त्यामध्ये जास्त पॅकेजेस आहेत कारण त्याचा वाईड यूज आहे, अच्छा. मल्टिपल इंडस्ट्रीमध्ये यूज होतं. म्हणजे तुम्ही ड्रोनचं एक्झाम्पल घेऊ शकता किंवा जसं मी हेल्थ केअरचं दिलं ते घेऊ शकतो आपण, किंवा आता बऱ्याच ठिकाणी आलेत म्हणजे मल्टिपल गॅजेट्स आलेत, त्याच्यामधले ॲप्लिकेशन्स आलेत. तर हे सगळे मशीन्स आहेत आणि मशीनमध्ये आपण ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ते यूज करतो. सो त्यामुळे डेटा सायन्सला खूप जास्त पॅकेजेस मिळतात आहेत इंडस्ट्रीमध्ये. हायेस्ट अर्निंग फील्ड आपण ज्याला म्हणतो तर ते डेटा सायन्स आहे. ओके. असं. पण म्हणजे इंजिनिअरिंग करतानाच जर डिसाईड केलं की मला डेव्हलपर व्हायचंय का डेटा सायन्स, तर त्या हिशोबाने ते विद्यार्थी बरोबर. काम करू शकतात आणि बेटर त्यांना नक्कीच. लगेच चांगला जॉब लागू शकतो. म्हणजे आधी डिसाईड करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणतात की म्हणजे लगेचच एकाच दिवसात रातोरात नाही होत, त्याच्या आधी ती मेहनत घेणे गरजेचं आहे. आणि आता आपण बघतोय की AI आलंय आणि सगळेच म्हणताय AI शिका नाहीतर तुमचे जॉब जातील. तर एक्झॅक्टली AI शिका म्हणजे नक्की मी काय शिकू हेच कोणी सांगितलेलं नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की AI मी शिकतो, पण म्हणजे ChatGPT कसं वापरायचं शिकू का AIने मला काही दुसरं क्रिएट करायला शिकू का एक्झॅक्टली काय करू? ग्रेट. ॲक्च्युली ॲज अ बिगिनर, ॲज अ फ्रेशर मी हेच रिकमेंड करेल की तुम्ही बेसिक कन्सेप्टवरती पहिलं फोकस करा. ओके. AI म्हणजे तुम्हाला एक असं साधन दिलं आहे की तिथे तुम्ही सगळं काही विचारू शकता, है ना, आणि मग ते तुम्हाला आन्सर देईल. सो कॉपी पेस्टिंगसाठी वापरू नका कारण त्यामुळे तुमचे कन्सेप्ट अंडरस्टँड नाही होणार. बेसिकली ज्या मुलाला ऑलरेडी माहिती कोड कसा करायचा तर तो AIची थोडीफार हेल्प घेऊ शकतो, पण ज्याला माहीतच नाही कोड कसा करायचा तर तो हेल्प नाही घेऊ शकत. कारण त्याचा दुष्परिणाम हा होतो की मग त्या कोडमध्ये चेंजेस नाही जमत, अच्छा. है ना. की समजा आपल्याला फॉर एन एक्झाम्पल इंटरव्ह्यूने असं सांगितलं की तुम्ही काहीही यूज करा आणि हे कोड हा टास्क तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, तुम्ही केला, मग त्याने जर विचारलं की ठीक आहे याच्यामध्ये हे चेंजेस करा तर नाही जमणार ना. सो मग त्यासाठी पहिले बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते करत असताना तुम्ही मल्टिपल आयडीज, डेटाबेसेस, फ्रेमवर्क्स हे सगळं यूज करता, है ना. एक वेबसाईट किंवा एक ॲप्लिकेशन बनवायला तुम्हाला मल्टिपल गोष्टी वापरायच्या आहेत, बरोबर. आणि ते सगळं तुम्हाला जमतंय, तुम्ही ॲप्लिकेशन खूप चांगले बनवता आणि त्यानंतर आता तुम्ही शिकू शकता की आता मला AI कसा वापरायचा, है ना. की समजा तुम्ही मेन मेथड रोज लिहिता आणि त्यासाठी तुम्हाला रोज 2 मिनिटाचा वेळ जातो, तर मग ते तुम्ही AIने कसं क्विकली लिहू शकता हे तुम्ही नंतर शिका. बट त्याआधी तुमचं स्पीड, ॲक्युरसी ह्या सगळ्या गोष्टी वाढण्यासाठी तुम्हाला बेसिक सगळं स्वतःच्या म्हणजे स्क्रॅचपासून शिकायला लागतं. म्हणजे ज्यावेळेस मी जावा शिकले 2017ला, त्यावेळेस जावाचे म्हणजे नवीन व्हर्जन जे आले होते त्याच्यामध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी डेप्रिकेट होत्या, है ना, जुन्या. मग तिथे सगळं ऑटोमॅटिक यायचं, जसं की मी स्लॅश दाबला की सगळं मला मेथडची लिस्ट येऊन जाईल, है ना. मग त्या केसमध्ये मग मी काय करत होते, नाही मला जुनंच व्हर्जन पाहिजे का, कारण मला टाईप करायचे, मला रिकॉल करायचे की मला इथं हे लिहायचं आहे, मला रेडीमेड नको, कारण मला स्पीड, ॲक्युरसी हे पण खूप मॅटर करत होतं. तर असं आहे की ॲज अ फ्रेशर जर तुम्हाला वापरायचं तर तुम्ही क्लॉड वापरू शकता, परप्लेक्झिटी वापरू शकता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यूज करा. बट कधी ज्यावेळेस तुम्हाला ऑलरेडी माहिती की मी जो कोड करतोय त्याचा आउटपुट हे, त्याच्यामध्ये मी संभाव्य चेंजेस हे करू शकतो, किंवा समजा तुम्हाला विचारलं की तुम्ही मेथड यूज करून नाही करू शकत, है ना, जर तुम्हाला कोड दिलाय तर, टास्क दिलाय तर मला विदाऊट मेथड यूज करून मॅन्युअली पण करता यायला पाहिजे, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग किंवा जे काही तुम्हाला टास्क दिला तो सगळा, ओके. तरच तुम्ही ते वापरा. म्हणजे दॅट इज अ एंड फेज मी असं सांगेल. म्हणजे आता अजून एक गोष्ट की 2-4 दिवसाच्या पूर्वीच्या PBIच्या इंटरव्ह्यूमध्ये एका स्टुडंटने काय सांगितलं की मी इंग्लिश शिकण्यासाठी मी लिंक्डइनवरती जाऊन हे करतो, मेसेजेस लिहितो आणि मग माझं इंग्लिश इम्प्रूव्ह होतं. तर HR said की ठीक आहे, कॅन यू शो इट टू मी. मग तिथे गेल्यानंतर ते चॅटिंगमधून हे दिसलं की हे मेसेजेस AIने जनरेट केलेत. ते लगेच कळतं. सो तुम्ही मग जेन्युइनली टाईप करताय, बोलताय हे कधी कळणार, बरोबर. है ना. सो मग पण तुम्हाला रेग्युलर जे कम्युनिकेशन करायचंय म्हणजे कसे असू द्या ते, तर तिथे तुम्हाला तुमचं रायटिंगच लागणार आहे. बरोबर. जसं की आता AWS क्लाउडचे जे जॉब्स अवेलेबल होतात मार्केटमध्ये, किंवा आम्ही पण बऱ्यापैकी मुलांचं शेड्युलिंग करतो, तिथं पहिला राऊंड असतो कंपोजिशन रायटिंग, जे की समोरच्याला असं वाटतं हे काय आहे. बट ज्यावेळेस तुम्हाला क्लायंटसोबत चॅटिंग करायचं आहे तर त्यावेळेस तुमचं इंग्लिश ग्रॅमॅटिकली करेक्टच पाहिजे, बिकॉज क्लायंट इज फॉरेनर, है ना. सो पहिले तर तुम्ही ट्राय करणार चॅटिंग थ्रू, लास्ट ऑप्शन कॉलचं असतो.
खरंय. पहिला ऑप्शन नसतोच. मग तिथे तुम्ही काय टाईप करता हे गरजेचं आहे. पण आपण जर डे वन पासूनच जर ChatGPT करतोय तर आपल्याला कळणारच नाही की आपलं चुकतंय कुठं. तर त्यामुळे मला सगळ्या फ्रेशर्सला आणि सगळ्या पॅरेंट्सला हे सांगायचं आहे की तुम्ही जरूर वापरा AI टूल्स, पण ती शेवटची गोष्ट ठेवा. मी तर सांगेल वापरूच नका. कारण कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये हे नाही आतापर्यंत की तुम्हाला AI टूल्स खरंच किती येतात. अच्छा. जेवढं हायरिंग पूर्वी आम्ही करत होतो किंवा शेड्युलिंग तेवढंच आत्ताही करतोय. बट इंटरव्ह्यू हायरिंग प्रोसेसमध्ये काहीही चेंज नाही आहे. ओके. असं पण नाही की तुम्ही खूप AI टूल टाकले म्हणून तुमचं शॉर्ट लिस्टिंग होईल, असं नाही. तुम्हाला माहिती आहे, दॅट इज नाईस पॉईंट. ओके. बट डझंट मीन की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये L1 L2 राऊंडला ChatGPT वापरू शकता. अजिबात नाही. तसं जर केलं तर डायरेक्ट रिजेक्ट करतात. हो, हो, हो. सो त्यामुळे कुठल्या ठिकाणी काय वापरायचंय हे कळालं पाहिजे मुलांना. आणि आजकाल असे पण काही विद्यार्थी आहेत ज्यांची काही IT बॅकग्राऊंड नाही आहे, नॉन IT आहेत, पण त्यांना जायचं आहे IT बॅकग्राऊंडमध्ये. तर मग त्यांनी काय काय करायला पाहिजे? त्यांनी तर ना आपण जे इझी टेक्नॉलॉजी म्हणतो ना, फार इझिली आपल्याला एंट्री घेता येईल अशा वेळी गेलं पाहिजे. जसं डिप्लोमाचे स्टुडंट आहेत है ना. डिप्लोमाच्या स्टुडंट्सला काय वाटतं की मला एंट्री जर मिळाली तर मला तेवढीच सॅलरी राहील, पण तसं नाही आहे. तुमचा अकॅडमिकचा जो काही एज्युकेशनचा क्रायटेरिया असतो तो, आणि जर तुम्ही इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स बघितला त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. तुम्ही 3 वर्षाची डिग्री करता किंवा तुम्ही 3 वर्ष IT मध्ये जॉब करता तर IT मधला जॉब जास्त व्हॅल्यू ॲड करतो. पैसा तर देईलच, पण तुम्हाला एक्सपिरियन्स खूप चांगला देईल आणि नॉलेजही देईल. सो नॉन IT जे स्टुडंट आहे जसं फार्मा, आर्ट्स, कॉमर्स, ह्या मुलांचा मेन इश्यू असतो की कम्युनिकेशन. बाकी दुसरा काहीच नाही, कारण ते मातीच्या गोळ्यासारखे आहेत. त्यांना तुम्ही जसे घडवाल तसे ते घडणार आहेत. ते तर माझे बेस्ट स्टुडंट्स असतात की त्यांना मी जे सांगाल ते करतात आणि ते ऐकतात आणि प्लेसमेंट पण घेऊन जातात. बरं. अच्छा. फक्त त्यांना बोलता येत नाही, कारण त्यांच्या डिग्रीमध्ये त्यांना कधी कोणी इंग्लिशमधून जास्त करून बोललेलं नसतं. तेवढा एक फॅक्टर होतं. त्याच्यावर ते 4-6 महिने जरी मेहनत टाकली कन्सिस्टंटली तरी पण होतं. सो त्यांच्यासाठी डेटा अनालिस्ट सारखे बेस्ट ऑप्शन आहेत की त्या ऑप्शननी ते डेटा अनोटेशन असेल किंवा मार्केट रिसर्च असेल, CDQA असेल, किंवा अजून डेटा अनालिस्टमध्ये फायनान्शियल अनालिस्ट असतं, बिझनेस अनालिस्ट असतं, असे भरपूर रोल्स आहेत एंट्री लेवल. तर त्या रोल्सनी ते सुरुवात करू शकतात IT मध्ये आणि 6 मंथ्स 1 इयर नंतर ग्रोथ पण घेऊ शकतात. ओके. असं आहे. सो अशा मुलांनी IT मध्ये येण्यासाठी डेटा रिलेटेड जॉब जे असतात जसं की MIS असेल किंवा अजून वेगळे असतात, पॉवर BI असेल, जे शिकायला पण फार इझी आहे, समजायला पण इझी आहे, या गोष्टी करून ते IT मध्ये इझिली जातात. त्यांच्यासाठी डे वनला मी फुल स्टॅक जावा किंवा डेटा सायन्स कधीच ऑफर नाही करू शकत, कारण त्यांना ते लगेच समजणार नाही. अदर समजलं जरी तरी पण त्यांच्यासाठी जॉब ओपनिंग फार कमी असतात. ओके. कारण तो क्रायटेरिया, जसं आपण मगाशी बोललो की पर्सेंटेज का बघितले जातात, कारण पर्सेंटेज विथ द डिग्री हे बघितलेच जातात. पण जर तुम्ही नॉन IT स्टुडंट आहे तर IT मध्ये येण्यासाठी इंटर लेवल जॉब पण खूप सारे आहेत ओके. डेटा रिलेटेड. असं आणि सॅलरीमध्ये पण फरक दिसतो का? म्हणजे जे इंजिनियर्स आहेत आणि इंजिनियर्स आहेत वर्सेस नॉन versus, IT, हां, non-IT. तर साधारण फ्रेशर्सना काय सॅलरी ऑफर होतीये मार्केटमध्ये, अगदी Fresher, बेसिक टू हायएस्ट जे तुम्हाला ऐकिवात आहे? बरोबर बरोबर. सो जेवढं आता मी ग्राउंडवरती काम केलंय तर त्याच्यामध्ये ना मॅटर हे करत नाही की तुमची डिग्री कोणती आहे. मॅटर हे करते की तुमच्याकडे आत्ता ह्या मोमेंटला काय स्किल सेट आहे आणि तुम्ही माझ्या ऑर्गनायझेशनला किती कॉन्ट्रीब्यूट करू शकता. जर तुमची कॅपॅसिटी खूप चांगली आहे तर तुम्हाला 4-5 lakhs कोणी पण देतं. पण जर तुम्ही जेमतेम आहात तर तुम्हाला 2-3 लाखाच्या वर कोणीही देणार नाही, कारण समोरच्या व्यक्तीला माहिती की बाबा ह्याला एवढं कॉन्ट्रीब्युशन द्यायला अजून 2 वर्ष लागणार आहेत. सो बरोबर. त्यामुळे इंजिनियर आहेत का नॉन IT स्टुडंट आहेत हे मॅटर करत नाही. म्हणजे स्पष्टच बोलायचं झालं तर कॉमर्सच्या स्टुडंटला सुद्धा 3 lakhs पॅकेज माझ्याकडून मिळालेलं आहे आणि एका इंजिनियरला 1.8चं पण मिळालंय. अरे. पण मग त्याच्यामध्ये ते कॅलिबर हवं ना की बरोबर. ठीक आहे तुम्ही त्या सिच्युएशन्स हँडल करा. जसं मी म्हटलं लेवल्स असतात. मग जर तुम्ही त्या लेवलचं इनपुट देऊ शकता तर कंपनी तेवढं का नाही देणार तुम्हाला. सो मेन तो पार्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला तेवढं कॉन्ट्रीब्युशन करायचं त्यासाठी तुम्हाला तेवढाच अभ्यास करायलाच लागेल, तेवढे टास्क सॉल्व्ह करायलाच लागतील. त्यावेळेस तुम्ही समोरच्या कंपनीचे टास्क सॉल्व्ह करू शकता. जेवढा जास्त तुम्ही डिफिकल्ट टास्क सॉल्व्ह करणार तेवढा जास्त हायेस्ट सॅलरी तुम्हाला भेटणार. आणि सोबत फ्लेक्झिबिलिटी पण खूप मॅटर करते की काही जॉब शिफ्टचे असतात, जसं की UK, US, युरोप अशा देशांमधले क्लायंट्स आहेत आपल्याकडे. तर मग त्या शिफ्टला आपले मुलं रेडी पण पाहिजे. जसं 3 ते 11ची शिफ्ट कधी कधी असते, कुठल्याही शिफ्टमध्ये काम चालतं. आपण म्हणू नाही शकत की 9 to 6च पाहिजे. तर हे पण खूप मॅटर करतं की बाबा आपल्याला त्या फ्लेक्झिबिलिटीसाठी रेडी राहायचं आहे का. त्यानुसार पण पॅकेज व्हेरिएशन्स खूप आहेत. अगदी काही इव्हिनिंग किंवा नाईट शिफ्ट करणार असतील तर त्यांना पण चांगले पॅकेजेस मिळतात, नाही असं नाही. पण ते मला माहिती पाहिजे ना की ठीक आहे माझा टाईप जर असा आहे तर मग मी काही महिने करतो किंवा एखादं वर्ष मी करून घेतो. माझ्या रेझ्युमेवरती पहिल्या IT कंपनीचं नाव येण्यासाठी मला करायला लागेल. बरोबर. ज्यावेळेस फर्स्ट नेम येईल त्यावेळेस ऑब्व्हियसली दुसरी कंपनी मला नोकरीवरून कॉल करूनच घेईल ना, है ना, कारण माझ्याकडे एक डेझिग्नेशन आलं आलेले. हो. आणि एका कंपनीचं नाव आलं खरंय. तर मग मी हे पण हे कळालं पाहिजे. बरोबर. बऱ्याच मुलांना असं प्रोफाईल वाटतं की बिल्डिंग
हां, बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला पहिला जॉब 10 लाखाचा पाहिजे आणि मला चांगली टॉपची कंपनी पाहिजे, 9 to 6 काम पाहिजे. हे सगळंच पॅरामीटर, जसं की आता बेस्ट एक्झाम्पल मी देईल की आपण जेव्हा मुलगी बघायला जातो, सगळेच पॅरामीटर मॅच नाही होत. नाही होत. पण बरोबर. जो बेस्ट पॅरामीटर आहे त्याला घेऊन तुम्ही पुढे जाऊन भरपूर काही करू शकता किंवा बरोबर. खूप बदलाव तुम्ही आणू शकता तुमच्या लाईफमध्ये. तसंच करिअरचं आहे. सो हे सगळे अंडरस्टँडिंग आपण ठेवले पाहिजेत की मला माझ्या रेझ्युमेवरती पहिलं तर IT कंपनीचं नाव आणायचं आहे आणि एक डेजिग्नेशन आणायचं, जेणेकरून पुढची कंपनी मला स्वतःहून कॉल करेल. आता समजा एखादा मुलगा, परत मगाचसारखं एक्झाम्पल घेऊ, एखादा मुलगा त्याचं कम्प्युटर सायन्स वगैरे सगळं करून डिग्री करून पुढे जातोय आणि त्याला कॅम्पस थ्रू एखादी नोकरी लागते, वर्सेस एखादा मुलगा सगळं करून झाल्यानंतर तुमच्याकडे पुणेरी पॅटर्न करायला येतोय आणि तो तिथून शिकून नोकरी करतोय. तर ह्या दोन्हीमधला डिफरन्स किती आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ पॅकेजिंग आणि इन टर्म्स ऑफ नॉलेज पण दोन्ही? ऑब्व्हियसली आता जर कॉलेज लेवलचा विचार केला तर कॉलेजमध्ये फक्त चांगल्याच मुलांना जॉब मिळतो. हां. म्हणजे जसं मी मगाशी बरोबर. एक्झाम्पल दिलं तर हो. त्याला चांगलंच पॅकेज मिळणार, तर त्याचं करिअर खूप पुढच्या लेवलला निघून जाणार. आणि इथे येणाऱ्या मुलाचं पहिलं असतं की माइंडसेट जो खूप निगेटिव्ह झालाय, कारण त्याला खूप आशा होत्या की मी इंजिनिअरिंग सारखी डिग्री केली आहे आणि माझं तरी पण सिलेक्शन नाही झालं, तर पहिलं तर मला त्या मानसिकतेतून बाहेर काढलं लागतं. नाही बाळा, तुझंही होऊ शकते. प्रत्येकच चांगली गोष्ट आपल्याला खूप लवकर मिळते असं नाहीये, कदाचित थोडा उशिराने मिळेल पण अजून चांगली मिळेल. तर मला असं वाटतं की इथे येणाऱ्या मुलांचा वेळ गेलेला असतो आणि ते थोडेसे डिप्रेस्ड असतात. अच्छा. तर तिथून बाहेर काढून मग त्यांचं ट्रेनिंग, जर्नी, मग प्लेसमेंट, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. सो ते मॅटर करतं खूप की कॉलेजच्या मुलाला ते सराउंडिंग नाही आहे, त्याला कॉलेजनंतर डायरेक्ट त्याचे कलिग्स मिळाले आणि तो त्याच्या लाईफमध्ये पुढे निघून गेला. पण आमच्याकडे येणाऱ्या मुलांचं अजून ते सर्कल बनलेलंच नाही आहे ना. मग थोडासा ह्या ठिकाणी एक 6 महिन्याचा 8 महिन्याचा वेळ जातो आणि तो वेळ द्यायला लागतो आणि मग तो नंतर करिअरमध्ये गॅप म्हणून ॲड होत जातो. सो माझं तेच म्हणणं आहे की जर तुम्ही कॉलेजला ऑनगोईंग स्टुडंट आहात आणि तुम्हाला माहिती तुमचा हा टाईप आहे की बाबा माझं कॅम्पसमधून नाही होणार आहे, तर सायमल्टेनियसली तुम्ही ह्या गोष्टी अपग्रेड करणं गरजेचंच आहे. बरोबर. आणि मी तर सांगते की प्रत्येक मुलांनी हे ठरवलं पाहिजे की डिग्रीनंतर एकही दिवस मी माझ्या पॅरेंटच्या पैशांवरती नाही राहणार, मी माझं करणार, मी सेल्फ इंडिपेंडंट असणार मी फायनान्शियली बेसिकली. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. तर आपल्यासमोर जो ऑप्शन येईल ना तो आपण स्वीकारतो आणि पुढे निघून जातो. पण पॅरेंटनी पण, म्हणजे बऱ्याचपैकी पॅरेंट्स असंही म्हणणं आहे की आहे ना आपल्याकडं, तू 1-2 वर्ष नाही दिले घरी तरी चालतं. हे पॅरेंटचं पण कुठेतरी चुकतं असं मला वाटतं. सो पॅरेंटनी पण सांगितलं पाहिजे, बाळा आता डिग्रीपर्यंत आम्ही 10-12 लाख वर्षाचा खर्च केलेला आहे, आता प्लीज तू तुझं काहीतरी कर, म्हणजे मुलं सुरुवात करतील. आता अशी कंडिशन आहे बऱ्याच 80% मुलांची की दे आर इन द कम्फर्ट झोन, बरोबर. की आई वडील मम्मी पप्पा आहेत ना, त्यांचं चालू आहे ना सगळं, मग आम्ही का करू. सो हे पण आहे. तर थोडंसं आपण जबाबदारी दिली पण पाहिजे की बाळा कमीत कमी तू एवढं तरी बघ, बाकीचं आम्ही बघतो. कितीही तुमच्याकडे पैसा असो तो तुमच्या मेहनतीचा आहे. आज मुलांच्या मेहनतीचं काय आहे का? नाही आहे ना. आणि मुलं पण हा विचार करतात की माझ्या पॅरेंट्सकडे खूप आहे, मला कधी ते उलटं नाही बोलले, आय एम द बेस्ट, मग हे का ते का, म्हणजे ॲडजस्टमेंट कुठेच करत नाही. सो आमच्याकडे येणाऱ्या मुलांमध्ये पहिलं तर एक डिस्ट्रक्टिव्ह माइंडसेटचा ॲटिट्यूड खूप जास्त असतो, खूप जास्त. बरोबर. सो तो ॲटिट्यूड येतोच त्या सिच्युएशनमुळं. सो त्यामुळे त्याच्यातून बाहेर यायचं असेल तर घरामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मेंटेन करणं गरजेचं आहे. जबाबदारीसोबत संवादही पाहिजे बरोबर. पॅरेंट्समध्ये की नाही बाळा आज तू काय शिकलास, रादर दॅन तुला जॉब मिळाला का. आणि बरेच पॅरेंट्स असं बोलतात की आम्हाला त्यातलं काही कळत नाही. मी तर म्हणते त्यांना सगळंच कळतं असंच बोललं पाहिजे, बरोबर. है ना. कारण की जोपर्यंत ते स्मार्ट नाहीये तोपर्यंत तुम्हाला कसं काय कळेल की समोर काय चाललंय. हार्डली 4 ते 6 राऊंड असतात IT मध्ये इंटरव्ह्यूचे. तेवढे जरी प्रॉपरली पॅरेंट्सला समजले इनफ आहे ना, है ना. पण मुलांनी पण तेवढं प्रामाणिकपणे अपडेट केलं पाहिजे पॅरेंटला की नाही बाबा मला इथे नाही समजत आहे, मला थोडा वेळ द्या. कोण पॅरेंट वेळ नाही देणार आहे. ऑब्व्हियसली सगळेच वेळ देतात, पण ते संभाषण पाहिजे. आता कसं होतंय, बऱ्याच मुलांना ते एक बॉदरेशन जाणवतं की मी काय बोलू घरच्यांना, घरचे मला विचारतात आहेत माझ्या जॉबचं काहीच नाही अजून, ते प्रेशरमध्ये. सो काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला नाही त्यावेळेला कॉलेजमध्ये जमल्या, तर आता आपण त्या करतोय व्यवस्थितपणे. मग त्याच्यामध्ये किती प्रोग्रेस आहे, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. एक नॉलेज आता आपण घेतोय, कारण बऱ्याच लोकांचं असं असतं ना की कॉलेज आहे तोपर्यंत शिकण्याचा ॲटिट्यूड असतो, कॉलेज नंतर तो ॲटिट्यूड संपलेला आहे. बरोबर. आम्हाला आता आता फक्त नाही जॉब शिकायचं. आम्हाला फक्त काम जॉब करायचं, पाहिजे, पैसे पाहिजे. आम्हाला फक्त पैसे पाहिजे. अरे पण ते काम मिळवण्यासाठी का होईना तुम्हाला काहीतरी स्किल पाहिजे ना. विदाउट दॅट स्किल, विदाउट दॅट नॉलेज तुम्ही कसं काय कॉन्ट्रीब्यूट करणार एखाद्या ऑर्गनायझेशनला. कारण इंटरव्ह्यूवर तर तुम्हाला तेच विचारतो की बाळा तुम्हाला कसं कॉन्ट्रीब्यूट करशील.
म्हणजे आज जर तुम्हाला 4 लाखाचं पॅकेज हवंय तर तुम्ही कमीत कमी 16 लाखाचं तरी उत्पन्न वर्षाचं दिलं पाहिजे ना. बरोबर. हो, तेच तर ना. तुम्हाला 4 लाख कंपनी म्हणजे काय पैसे वाटायला बसले अशातला प्रकार नाही. या तुम्ही फक्त मी पैसे देतो असं नाही. असं तर त्यांनाही पाहिजे असतं हां. आपल्याकडून काहीतरी हां. प्रोडक्टिव्ह काम. मग बरोबर. तो एक चर्चेचा भाग आहे की पॅरेंट्स आणि मुलांमध्ये ते एक संवाद पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे. आणि तुम्हाला वाटते का की हे जेनझी जे आपण म्हणतोय ते थोडेसे जरा वियर्डच म्हणता येईल, की म्हणजे पेरेंट्सना पण सगळं सांगायचं नाही आहे, त्यांचा इगो पण खूप असतो, म्हणजे अचीव तर काही केलेलं नाही आहे, पण नाही सगळ्यांनी मला रिस्पेक्ट करायला पाहिजे, नीट बोलायला पाहिजे, मला सगळं येतोय, असा जेव्हा ॲटिट्यूड असेल तर नाहीच शिकणं होणार. जे आपल्याकडे स्किल्स लॅकिंग आहेत ते सेल्फ ॲक्सेप्टन्स नाही आहे बेसिकली. अगदी करेक्ट बोललात तुम्ही. आणि हे ह्याच्यामुळे होतंय की जसं की मी म्हणेल, एक एक्झाम्पल देईल मी, सोशल मीडिया. की आत्ताचे जे फ्रेशर्स आहेत तर त्यांना असं वाटतं की जे सोशल मीडियावर दाखवलं जातं ते खरं आहे, अच्छा. इट इज रिअल. बरोबर. की म्हणजे एक लाईफ दाखवली जाते आणि ती तशी आहे आणि मलाही ती लाईफ जगायची, पण ते तसं नाही आहे ना. प्रत्येक कॉन्टेंटच्या मागे एक पर्पज आहे आणि तो पर्पज समजत नाही मुलांना. त्यांना असं वाटतं हे खरं आहे, मलाही असंच लाईफ जगायचं आहे, पण रिअलमध्ये त्या लाईफसाठी एफर्टही घेतले गेले पाहिजे. बरोबर. आणि मुलं इतके व्यस्त आहेत त्यांच्या गॅजेट्समध्ये की पॅरेंट्सशी बोलणंही त्यांना इम्पॉर्टंट नाही वाटत आहे. तर त्यामुळे तो संवाद हवा की बाळा आज काय आहे दिवसभर किंवा काय. आणि उरली गोष्ट सेल्फ रिस्पेक्ट. तर याच्याबद्दल माझं एक सिम्पल सेंटेन्स हे असेल की जसं की मी माझ्या 6 वर्षाच्या मुलीला बोलते की बघ तू जेव्हा कमवशील ना तेव्हा मी तुझं सगळं ऐकेल, है ना. आता मी कमवते ना, आता तू माझं ऐकायचं. आणि हे असंच असतं नेहमी, हे असंच असणार आहे. हेच केलं पाहिजे. आता आम्ही कमवतोय, तुला ऐकायला, कारण फायनान्शियली इंडिपेंडेंट आपण आहे ॲज अ पॅरेंट, तर आपलीच चलती पाहिजे. पण जर तुमची मुलं फायनान्शियली इंडिपेंडेंट नाही तर तुम्ही त्यांची चलती कसं काय ऐकून घेऊ शकता. म्हणजे जे आपल्या आईबाबांनी आपल्याला केलं ना, एक्झॅक्टली तसंच वागायला पाहिजे. आजकाल आपण बघतो ना, फार जेंटल पेरेंटिंगमुळे इतके मुलं वाया गेलेली आहेत. आपल्याला पण हेच सांगितलं आईबाबांनी की आमचं घर आहे, आमचे रूल्स, आम्ही कमवतोय, ऐकायचे आणि करायचंय. मग आपण म्हणजे उलट उत्तर पण यायचं नाही, आपण गपचूप जे सांगेल ते करायचं. अगदी पण आजकाल ते सिनॅरिओच नाही उरलंय. हा की हे आता समजा हे मी माझ्या मुलीला तेच बोलते, हे माझं घर आहे ना, माझे नियम माझ्या अटी असणार आहेत. बरोबर. ज्यावेळेस तुझं असेल ना, तुझ्या नियम तुझ्या अटी. आणि हे ऐकायला हे वाटतं, पण ते फॉलो करणं तितकंच हे आहे, डिफिकल्ट आहे. पण हे करायला पाहिजे जेन्युइनली. म्हणजे माझे वडील मला त्यावेळेस दोष देत होते की माझी डिग्री झाल्यानंतर म्हणजे काय इंजिनियर असेच आहेत, काय इंजिनियरचं होत नाही. मला खूप म्हणजे असं नाही की चला मला काहीच वाटत नाही, पण मी खूप ट्राय केला की नाही यार आपल्याला थांबायचं नाही आहे, आपल्याला त्यांना पॉझिटिव्हली प्रूव्ह करून दाखवायचं. आता अपोजिट घडतंय की हे असेच बोलतात, जाऊ द्या, सोडा, आपलं एंटरटेनमेंट करा, फिरा, हे असं चाललंय. पण हे मग हे पॅरेंटनी पण ओळखलं पाहिजे कुठेतरी. आणि त्यासाठी थोडंसं काउन्सिलर्स वगैरे ह्या गोष्टींचा म्हणजे फायदा घेतला पाहिजे. आता सगळं जगामध्ये काय नाही मिळत, प्रत्येक गोष्ट आहे. जसे डॉक्टर्स आहेत तसे काउन्सिलर्स ठिकठिकाणी आहेत. सो हे चर्चेतून याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे, कारण सिच्युएशन बदलणार नाही. काहीतरी कृती केली तरच ते बदलेल, वरना ते नाही बदलणार. आणि आय थिंक तुम्ही असं ब्रिज म्हणून ऍक्ट करता पेरेंट आणि चाइल्डमध्ये, कारण का सगळे मुलं, जसं तुम्ही मगाशी म्हटलात की सगळे मुलं घरी सांगतातच असं नाही, आणि तुम्ही ते छान पद्धतीने म्हणजे HRचा फीडबॅक घेऊन की तुमचं मूल इथे इथे कमी पडतंय, त्याच्यामुळे तुम्ही ते ब्रिजचं काम छान करताय. राईट. ते आमचं कामच आहे, कारण की ट्रान्सपरन्सी नाही मेंटेन केली तर त्या मुलाचा अजून वेळ जाईल. बरोबर. आणि त्या पॅरेंटच्या अपेक्षा किती दिवस ते अपेक्षेने बघणार आहेत त्या मुलाकडे की बाळा तुझं अजूनही नाही झालं. मग त्यापेक्षा त्यांना एक क्लिअर कट माहिती पडते की आपलं मूल ह्या ठिकाणी वीक आहे, तेही त्याला प्रेमाने सांगतात, आम्ही पण समजून सांगतो, आणि नंतर ते अपग्रेडेशन करून ते मुलं पुढं निघून जातात. कारण आपण म्हणजे आता जसं की आपणही एखाद्या ठिकाणी चुकतच होतो ना, कधी कधी एखादी गोष्ट सगळेच सब्जेक्ट क्लिअर होतात असं पण नाही, एखादा आपल्यालाही हार्ड जातो. तसं स्वाभाविक आहे की तुम्हाला सगळ्याच गोष्टी ॲट अ टाइम नाही जमणार ना, तर मग ते अंडरस्टँड करण्यासारख्या गोष्टी. तर त्यामुळं जे बरेच सारे मुलं पॅरेंटला नाही सांगत घरी काय काय नाही ते, पण मला असं वाटतं की तेवढं क्लिअर कम्युनिकेशन, म्हणजे वयात आलेल्या मुलांनी आईवडिलांसोबत मित्रासारखं, मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे असं मला वाटतं, तर ती फॅमिली खूप पुढे जाते. आता खरंच जी मार्केटमध्ये आपण ऐकतोय ना परिस्थिती, खरी परिस्थिती नक्की काय, की खूप सारे लोकांचे जॉब जात आहेत, खूप सारे जॉब्स येत नाही आहेत मार्केटमध्ये, काय आहे परिस्थिती? ॲक्च्युली आत्ताची कंडिशन अशी आहे ना की ज्या आपण इंडियन कंपन्या ज्या म्हणत होतो, जसं की TCS असेल किंवा बाकी ज्या बेसिकली कॅम्पस हायरिंगला जात होत्या, तर त्यांचं काम काय होतं की एक 10-12 इंजिनियर्स हायर करा आणि मग जे प्रोजेक्ट्स फॉरेन कंपन्यांचे आहेत तर ते घेऊन मग त्यावरती आपले इंजिनियर्स काम करत होते 4 lakhs 3 lakhs वरती. ठीक आहे. आत्ता ह्या मुमेंटला काय झालंय की फॉरेनच्या बऱ्याच कंपन्या इथं ऑलरेडी आल्यात, इन्क्लुडिंग गुगल,
ऑल स्टेट, अशा बऱ्याच कंपन्या ज्या इथे येऊन त्यांनी सेट केलं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर. बेसिकली त्यांनी रेंटने ऑफिस घेऊन आपली इंडियन लोक हायर करून ज्यावेळेस ते काम करतात तरी त्यांना परवडत आहे. अच्छा. म्हणजे जे कोटेशन आपण म्हणतो की ते एवढं जास्त बरोबर. जात होतं की जिथे इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट, एम्प्लॉई कॉस्ट हे सगळं पकडून मग ते कोटेशन जायचं. बरोबर. तर त्या कंपन्यांनी काय केलंय, मॅक्झिमम इथे ऑफिसेस ओपन केलेत आपल्या पुण्यामध्ये, आणि बरेच सारे गुजरातला पण आहेत इंडियामध्ये बेसिकली. तर ते इंडियन टॅलेंटच हायर करतात इथे येऊन. 2 लाख पगार जास्त देतात बरोबर. तरी पण त्यांना परवडतं. सो आता हा विषय आहे. तर त्यामुळं इथल्या कंपन्यांचं जे बल्क हायरिंग होतं ते ऑलमोस्ट स्टॉप झालंय, अच्छा. आणि त्यामुळे आपल्याला तो स्लॅक जाणवतोय. इंडियन कंपन्या ज्या होत्या त्यांचे क्लायंट्स मे बी अमेरिकन कंपन्या असतील. म्हणजे आपल्या ज्या कंपन्या होत्या त्या वर्कफोर्स प्रोव्हाइड करत होत्या या कंपन्यांसाठी. हा, किंवा त्या ज्याच्याऐवजी- वर्कफोर्सकडून त्यांचे प्रोजेक्ट क्रिएट करून करत बरोबर. होत्या. मग त्याच्याऐवजी आता फॉरेनच्याच कंपन्या इंडियामध्ये येऊन स्थायिक होत आहेत एक्झॅक्टली. आणि मग ते जास्त पगाराच्या नोकरी सुद्धा ऑफर करतात. त्यामुळे Exactly. इंडियन कंपन्यांकडे थोडा कमी वर्कफोर्स आहे आणि workforce त्या कमी. हायरिंगला बरोबर. कॅम्पसला जात नाही. हां. आता ह्या ज्या गुगल किंवा बाकीच्या कंपन्या आहेत तर ह्या कॅम्पसमध्ये जात नाही, कारण बरोबर. त्यांची क्रायटेरिया अलग आहेत. बरोबर. बरोबर. सो गुगल काय बघते, फक्त स्किल एवढंच पाहते, दुसरं काहीच नाही बघत. एज्युकेशन आणि एज हे पण नाही बघत, अच्छा. है ना. मग त्यांचे हायरिंगचे पोर्टल्स वेगळे आहेत आणि त्यांच्या लेवल्स पण वेगळे आहेत. बरोबर. की जसं की फॉर एक्झाम्पल मायक्रोसॉफ्ट आणि गुगल हे जे कंपन्या आहेत तर ह्या बेसिकली त्याच लेवलच्या कंपन्यांकडून हायरिंग करतात. म्हणजे त्या एम्प्लॉईजचं, जसं की VMware असेल, जे टॉपच्या आल्या बरोबर. त्या एम्प्लॉईलाच ते अप्रोच करतात. वाय दे विल गो फॉर फ्रेशर. बरोबर. बट फ्रेशरला जर तिथे जायचं असेल तर फ्रेशर शुड हॅव दॅट रोड मॅप की चला ठीक आहे आमच्याकडे आल्यात, मग इथे जाण्याचे काय मार्ग आहेत. मग ते वेज त्यांच्याकडे नाही आहेत. जसं की त्यांचे ब्रँड्सच एवढे मोठे आहेत की ते स्वतःहून अप्रोच करतात, त्यांना आवडणाऱ्या एम्प्लॉईपर्यंत जातात. मग जसं मी मगाशी म्हटलं की नोकरी वरती जर आपल्याला जॉब हवा असेल तर तिथे तुम्हाला डेजिग्नेशन आणि कंपनी नेम लागेल, जे ऑलरेडी फ्रेशरकडे नाही आहे. तर त्यामुळे त्या कंपन्या फ्रेशरपर्यंत पोहोचतच नाही आहेत. म्हणजे असं नाही की ह्या लोकल कंपन्यांनी हायरिंग बंद केला, असं त्यांनी बंद जरी केलं तरी आलेले जॉब पण खूप आहेत. आलेले जॉब पण खूप आहेत. AI साठीचं जे डेव्हलपमेंट चालू आहे तर ते आपलेच इंडियन लोक बनवून देतात आहेत. म्हणजे नॉलेज ज्याला आहे त्याला जॉब्स ते देतात आहेत, त्यांच्यापर्यंत ते जातात. पण आपले जे फ्रेशर मुलं आहेत ज्यांना कॅम्पसमध्ये हवे तर ते कॅम्पसला येत नाही आहेत. म्हणून आपल्याला सहजासहजी आता हे ऐकायला नाही मिळत की अमक्या नातेवाईकाच्या मुलाचं TCSला झालं 4 लाख, हे ऐकायला येणारच नाही आता काही वर्ष तरी नाही येणार. सो मग मला असं वाटतं की फ्रेशर ग्रॅज्युएटने काय केलं पाहिजे की त्यांचा स्किल सेटकडं एवढं चांगलं अपग्रेड केलं पाहिजे, म्हणजे इतकं लक्ष दिलं पाहिजे की त्यांचा रेझ्युमे स्टँड आउट झाला पाहिजे, ते स्वतः स्टँड आउट झाले पाहिजे. कारण त्याची गरज त्या कंपन्यांना आहे की ज्या इथं येऊन सेटल झालेल्या आहेत, तर त्याची गरज त्यांना जास्त आहे. मग त्या कंपन्यांमध्ये काय रोल असतात, काय स्किल सेट लागतो, हे सगळं मी एव्हरी सॅटर्डे शिकवते मुलांना माझ्या सेशन थ्रू की तिथं काय लागतं, मग तिथं जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे सगळं मी त्यांना ते गाईड करत असते. बरोबर. सो आता माझ्यासारखा मुलगा आहे, मला फक्त कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, तर मी पण डायरेक्ट कोर्स करून काही करता येईल मला जॉब वगैरे दुसऱ्या कंपनीमध्ये? काय काय स्किल शिकावं लागतील किंवा तुमच्याकडे याच्यामध्ये बेसिकली कसं असतं की तुम्ही काय स्पेशलायझेशन करता हे मॅटर करतं. कारण HR हायर करतात की डेजिग्नेशन किंवा स्पेशलायझेशन बघून करतात. तर तुमच्याकडे अशी काय गोष्ट आहे की जी बघून HR तुम्हाला अप्रोच करतील. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जावा येतं, लाखो लोकांना जावा येतं, मग तुम्हाला जावामध्ये सगळ्यात बेस्ट काय येतं, React.js. मग तुमच्याकडे React.js आहे का, त्याच्यामधून तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केलेत का, ही झाली तुमची स्पेशालिटी. सो याच्यासाठी मग खूप वेटेज आहे. जसं की डेटा सायन्समध्ये पायथॉन कोणाला पण येतं, पण त्याच्यामधून मग तुम्हाला मशीन लर्निंग येतं का, हेल्थ केअरचे प्रोजेक्ट्स येतात का, तुम्हाला लायब्ररीज वापरता येतात का, मग ते तुमचं स्पेशलायझेशन झालं. मग हे येणं महत्त्वाचं आहे. तर आपल्या फ्रेशर ग्रॅज्युएटमधल्या 80% मुलांना फक्त बेसिकच येतं, ते स्पेशलायझेशनपर्यंत पोहोचतच नाही. कारण ह्या आपल्या ज्या इंडियन ओरिजिनच्या कंपन्या हे बेसिक्सवरतीच हायर करत होत्या. ॲप्टिट्यूड, बेसिक कोडिंग कन्सेप्ट, DSA कन्सेप्ट, त्यानंतर GD आणि HR राऊंड, संपला विषय. पण आता ह्या ज्या कंपन्या आल्यात फॉरेनच्या, जे पॅकेजेस जास्त देतात आपल्या मुलांना, तर ते पॅकेजेस फक्त स्पेशलायझेशन आणि त्यांच्या फ्रेमवर्कच्या कामामुळे देतात. मग हे पण शिकलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की जसं की कंपन्या आल्यात पण मग आपल्याला त्या लेवलचं बनायला लागेल स्पेशलायझेशन करून. तर हे महत्त्वाचं आहे. तर हे बऱ्याच मुलांना माहीत नाही आहे. त्यांचं एक्सपेक्टेशन काय आहे की मी रेझ्युमे बनवला, नोकरीला अपलोड केला, लिंक्डइनला टाकला, मला कॉल यायला पाहिजेत. कॉल येणारच नाही, कारण की लाखो लोकांना ती टेक्नॉलॉजी माहिती आहे, तुम्हाला माहिती, विशेष काहीच फरक नाही. पण तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीमधलं सगळ्यात बेस्ट काय येतं
हे जास्त मॅटर करतं आणि हे फार कमी मुलांना माहिती आहे ही गोष्ट. मग काय असं सजेस्ट कराल की कशा प्रकारे एका फ्रेशरनी किंवा जो अजूनही त्याचं संपतंय कॉलेज जॉब कोणत्या साईट्सवर शोधायला पाहिजे किंवा कसे शोधायला पाहिजेत? मला असं वाटतं की जॉब सर्च करताना अशी साईट पाहिजे की ज्याच्यावरती समोरचा रिस्पॉन्स करेल. ह्याचं मी बेस्ट एक्झाम्पल देते की समजा फॉर एन एक्झाम्पल तुम्ही लिंक्डइनवरती प्रोफाईल क्रिएट केली, ओके, आणि तुम्ही तिथे आलेल्या ओपनिंगला मेसेज करताय की समजा ओपनिंग आली तर तुम्हाला कमेंटचा ऑप्शन असतो, तुम्ही कमेंट केली, ठीक आहे, आणि तिथे तुम्ही तुमचा रेझ्युमे अपलोड केला किंवा फार तर फार तुम्ही मेसेज केला, HR तिथे लायबल नाही आहे तुम्हाला आन्सर करायला, कारण की ती एक पोस्ट आहे, है ना. पण जर हीच गोष्ट जर तुम्ही नोकरीवरून करताय तर नोकरीवरती याच्याला रिक्वायरमेंट आहे म्हणून पोस्टिंग केलंय तर तिथे तो लायबल आहे आन्सर करायला. ओके तर तिथे तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू शकता की मला कॉल येऊ शकतो, ओके है ना. मग तुम्ही तिथेच गेलं पाहिजे, तर तुम्ही नको तिथे नाही गेलं पाहिजे बरोबर हायरिंगसाठी. बरोबर. आणि आता इथं मेन प्रॉब्लेम आला ATS स्कोरचा. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जावा डेव्हलपमेंटसाठी अप्लाय करता, ठीक आहे, आणि तुमच्या लक्षात आलं की मला ह्या कंपनीसाठी अप्लाय करायचं, त्यासाठी माझा ATS स्कोर 80 अबो पाहिजे. मग त्या ATS स्कोरमध्ये जर तुम्हाला हे लक्षात येतं आहे की ठीक आहे डेव्हलपमेंटसोबत मला लोकल सर्व्हर जर मी ॲड केला टॉमकॅट किंवा नॉर्मल जेबॉस तर मला स्कोर येत नाही, पण मी जर AWS ॲड केलं तर माझा स्कोर 80 अबो जातो आहे, है ना. मला चान्सेस वाढतात, मला कॉल येऊन जाईल, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर एका ओपनिंगसाठी. पण तुम्हाला खरंच AWS येतं का? कॉल जरी आला तरी तुम्ही AWS करणार आहात का? तुम्ही आन्सर करणार आहे का? आणि मग त्या कंपनीला खरंच AWS किती डेप्थमध्ये येणारे लोक पाहिजेत हे तुम्हाला आत्ता माहीत नाही. नाही माहिती. सो तिथं प्रॉब्लेम होतो की ठीक आहे तुम्हाला ATS स्कोर मॅच करायचा आहे आणि तो करताना तुम्ही खूप स्किल सेट टाकला, पण मग ते करताना तुम्ही त्याची खिचडी केली, भेळ केली, आणि आता इंटरव्ह्यूला कळालं की तुम्ही तर लास्ट इयरचे मुलं, तुम्हाला एवढं सगळं येऊच शकत नाही. सो ओव्हर स्किल्ड आहात, हा पण एक मेन प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला सिम्पल काय म्हणायचं आहे की तुम्ही काय करा, एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचा रिसर्च करा, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण गुगलचं एक्झाम्पल घेऊ. गुगल कंपनी वर्षभरामध्ये कुठल्या टायमिंगला फ्रेशरला हायर करते हे सर्च करा, क्लाउडला कमांड द्या, तुम्हाला सांगून देईल. काय स्किल सेटसाठी हायर करते ते कमांड द्या, है ना. त्यानंतर कुठल्या पोझिशनसाठी हायर करते त्याचा रिसर्च करा आणि त्या दृष्टीने तुम्ही एफर्ट टाका आणि त्या कंपनीसाठी तुम्ही तुमचं स्पेसिफिक रेझ्युमे बनवा. मग तुमचं पॅशन दिसेल की चला 4 कलरचा गुगलचा लोगो आहे, मी तसा रेझ्युमे क्रिएट करू, है ना, मी तशी डेजिग्नेशन ॲड करू आणि मी तो स्किल सेट ॲड करू आणि तो स्किल सेट मला यायलाही पाहिजे, आणि मग मी त्या पीक सीझनमध्ये अप्लाय करू. तुम्हाला ती कंपनी घेणारच, तुमचं शॉर्ट लिस्टिंग करणारच. तर याला म्हणायचं की स्पेसिफिक म्हणजे सर्चिंग, जसं मी म्हणते की 200 रेझ्युमे जॉबला ॲप्लिकेशन करण्यापेक्षा 2च करा, बरोबर, आणि ते कंपनी स्पेसिफिक करा. की समजा बार्कलेसारखी कंपनी, बार्कलेसाठी तुम्ही त्यांचा स्काय ब्ल्यू कलरचा लोगो आहे, तुम्ही तसा ते याच्यावर तुमचा रेझ्युमेला हे केल्याशिवाय पुढे जाणारच नाही, ते बघणारच. सो या पद्धतीने गेलं पाहिजे, मग तुम्ही विन केलं मग त्या HR ला. बरोबर. पण मग आपण अशा पोर्टलला जातो जिथे आपल्याकडे डेजिग्नेशन पण नाही, आपल्याकडे काहीच नाही, त्या कंपन्या आपल्याला का अटेन्शन देतील? बरोबर. अटेन्शन तर तेव्हा मिळेल ना जेव्हा पहिली कंपनी जॉब देईल. सो त्यासाठी अशा पोर्टलवरती वेळ खर्च नाही केला पाहिजे जिथून समोरचा आन्सरेबलच नाही, है ना. तुम्ही फक्त अपलोड करताय आणि वाट बघताय. आता दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एक्सपेक्टेड असेल की मला रोज कॉल आला पाहिजे HRचा, तर HRच्या अटेन्शनमध्ये येण्यासाठी तो रेझ्युमे रोज अपग्रेड केला पाहिजे, ती प्रोफाईल. जसे की मॉडिफाईड स्टेटस तुमचं अपडेटेड पाहिजे, तुम्ही ॲक्टिव्ह आहात, तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये बस बघितलं की ओपनिंग आली, तुम्ही चेक केली, त्याला बोलतो आपण ॲक्टिव्ह इनचं स्टेटस. पण जर तुम्ही प्रोफाईल मॉडिफाय केली, तिथे तुमचं स्टेटस मॉडिफाईड येस्टरडे आलं, तर HR काय समजेल की अरे ह्याला आत्ता जॉबची गरज आहे, आत्ता आपण कॉल केला पाहिजे, तर तुमचे चान्सेस वाढतात की समोरून एखाद्या तरी नोकरीवरून कॉल येईल. पण जर तुम्ही आत्ता अपलोड केला आणि महिनाभर वाट बघताय तर HRला असं वाटेल की एका महिन्यापूर्वी अपलोड केला म्हणजे आत्तापर्यंत जॉब मिळालाही असेल, बरोबर. ते कॉलच नाही करणार. सर ह्या सिम्पल स्ट्रॅटेजी आहेत आणि याच्यामुळं बऱ्याच फ्रेशरला तिथून जॉब मिळवणं फार डिफिकल्ट जातं. आता 60% ॲक्च्युअल कंपन्या असतात कुठल्याही पोर्टलवरती आणि 40% कन्सल्टन्सीज असतात की जो डेटा ते बाय करतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे ते गोष्टी सेल करतात. याच्यासाठी पण फ्रेशरनी अवेअर राहिलं पाहिजे. ज्या ठिकाणी मी हा संदर्भ देते नोकरी किंवा लिंकिंगचा, तिथं माझं हे सांगणंही काम आहे की फेक कॉलपासून अलर्ट राहा. कुठलीच IT कंपनी 20 मिनिटाच्या इंटरव्ह्यूमध्ये 7 लाखाचं पॅकेज कधीच देत नाही. ती तुम्हाला ऑलमोस्ट 1-2 वीक तरी व्हेरीफाय करते, 4-5 इंटरव्ह्यू कंडक्ट करते आणि त्यानंतर ती ऑफर करते जॉब.
ती तुम्हाला पैसे मागत नाही कुठल्याही गोष्टीचे. त्यामुळे जर ऑनलाईन जॉब बघताय तर त्याच्यापासून अलर्ट राहा, म्हणजे तुम्हाला कुठलाही स्कॅम नाही होणार, तुमच्या अकाउंटमधला कुठलाही पैसा जाणार नाही. याच्यामध्ये असं होऊ शकतं का की इंटर्नशिप्स जरा मेजर रोल प्ले करू शकतात? म्हणजे इंटर्नशिपमध्ये आय थिंक स्टुडंट्स बाहेर जातात, ॲक्च्युली कंपनीमध्ये काम करतात, त्यांना कळतं आजूबाजूला वातावरण काय आहे. तर इंटर्नशिप पण मिळवायची असेल तरी काही असे पटकन मार्ग आहेत का की इंटर्नशिप चांगल्या ठिकाणी मिळेल बाबा? नक्कीच, नक्कीच. मी तर सांगेल की थर्ड इयर, लास्ट इयरच्या मुलांनी इंटर्नशिप्स केल्याच पाहिजेत. कारण इंटर्नशिपने आपण एक्सप्लोअर करतो, है ना. आपल्याला जर आत्ता हे ठरवता येत नसेल की मी कुठे जाऊ, कोडिंग करू, क्लाउड करू का डेटा सायन्सला जाऊ, तर मग इथे आपल्याला हा इंटर्नशिप एक स्कोप देते की चला ठीक आहे, तुम्ही डेव्हलपमेंटची इंटर्नशिप घेतली तर तुम्हाला खरंच इंटरेस्टिंग वाटतंय का, दिलेले टास्क तुम्हाला वेळेवर सॉल्व करता येतात का, हे तुम्हाला समजेल. जर क्लाउडची केली तर तुम्हाला सपोर्टचं काम जमतंय का, तर ह्या गोष्टी पण आपल्याला कळतील ना. तर त्यामुळे मी तर म्हणेल 1 नाही 2 नाही 3 इंटर्नशिप केल्या पाहिजेत. ऑनलाईन असू द्या, कसेही असू द्या, बरोबर. एक्सप्लोर केलं पाहिजे, आपण मल्टिपल गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि तसं कॉन्ट्रीब्यूट पण केलं पाहिजे ऑर्गनायझेशनला की इंटर्नशिप नंतर मला ऑन रोल पॅकेज ऑफर करतील. तर या गोष्टी फ्रेशरने केल्या पाहिजे. बऱ्याच मुलांचं असतं इंटर्नशिप मी का करू, अरे पण कंपनी तुम्हाला जज करायचा एक चान्स देते, तुम्ही तो घेतलाच पाहिजे, है ना. म्हणजे आत्ता आपण जर शून्यात आहे आणि आपल्याला जर समोरची कंपनी ऑफर करते की बाबा तू इंटर्नशिप करते, तुम्हाला त्या कंपनीचं कल्चर, इनपुट, आउटपुट, एंड टू एंड फ्लो सगळंच कळतंय, तर मग ही संधी नाही सोडली पाहिजे. माहिती पडलं पाहिजे आपल्याला की अरे हे सगळे म्हणजे ॲट द एंड नंतर पासआउट झाल्यानंतर आपल्याला जेव्हा ॲक्च्युअल काम करायचं तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार, है ना. आपल्याला सगळंच माहिती पडेल. पण मग फक्तच मला पॅकेज पाहिजे, पैसा पाहिजे, तर त्या पैशासाठी खरंच आपण कॅपेबल आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. जर आपण कॅपेबल नाही आहे तर आपण शिकण्यासाठी समोरची अपॉर्च्युनिटी स्वीकारली पाहिजे की चला मी इंटर्नशिप थ्रू शिकून घेते, मी शिकून घेतो सगळं आणि नंतर मी माझं करिअर सुरू करतो जेव्हा मी डेव्हलप होईल. कारण असाही जॉब काय उपयोगाचा की ज्याच्यामध्ये पॅकेज भले मिळालं पण काम जमत नाही आहे, है ना. काही काही लोक खूप बोलके असतात की चला ठीक आहे बोलून मिळालं, पण नंतर कामाची गोष्ट तर कामच करतो ना, नाही जमलं तर पुन्हा कंपनी ले ऑफ करते. सो त्यापेक्षा आपण इंटर्नशिप स्वीकारून ॲटलिस्ट आपण बघू शकतो की नाही काम कसं आहे, काय एक्सपेक्टेशन आहे, मला जमतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूच शकतो. बरोबर. त्यामुळे इंटर्नशिप केल्या पाहिजे. त्यासाठी बेस्ट वेज आहेत. इंटर्नशालासारखी वेबसाईट आहे, तिथं कंपन्या चांगल्या बसल्यात तुम्हाला इंटर्नशिप द्यायला, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मार्केटमध्ये इंटर्नशिपच्या ओपनिंग्स कॉलेज कॅम्पसमध्ये पण खूप येतात, पण मुलं ॲक्सेप्ट करत नाही. आमच्याकडे तर ढिगभर ऑप्शन्स आहेत, पण मुलांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे. प्रॉब्लेम तिथं आहे. इंटर्नशिप आपल्या आजूबाजूला खूप असतात. टेक्नॉलॉजी पहा, कुठली टेक्नॉलॉजी, पायथॉनमध्ये का, अरे आवर्जून करा, नका घेऊ 4 पैसे. मी तर म्हणाले नकाच घेऊ 4 पैसे, काही गरज नाही. त्यापेक्षा ती टेक्नॉलॉजी तुम्हाला 7 वर्षात तुमचं घर, गाडी, बंगला सगळं देणार आहे. तुम्ही तिकडे फोकस करा की मला लॉंग टर्ममध्ये मी कसा डेव्हलप होणार आहे, मी किती प्रोडक्टिव्ह बनणार आहे. तुम्ही आता हे नका बघू की मला इंटर्नशिपमध्ये पैसे नाही भेटत, नका भेटू द्या, तुमचे पॅरेंट्स आहे तुमच्यासाठी. मग तुम्ही ते टेक्नॉलॉजी बघा, तुम्हाला काय मिळते तिथून ते तुम्ही बघा. आणि जे गावाकडचे विद्यार्थी आहेत की त्यांना असतं की नाही मला सिटीमध्ये यायचं आहे आणि चांगलं पाहिजे, तर गावाकडच्या विद्यार्थ्यांनी अशी काय एक्स्ट्रा थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे की ते म्हणजे ॲट लेवल येतील जे सिटीमधले ऑलरेडी स्टुडंट्स आहेत? मला असं वाटतं की त्यांच्या साईडने त्यांनी एक फिअर फॅक्टर सोडला पाहिजे. प्रत्येकच गोष्टीसाठी कारण नाही घेतलं पाहिजे, घेऊन नाही बसलं पाहिजे मी गावाकडचा आहे, मला हे येत नाही, माझ्याकडे ते नाही, हे नाही. म्हणजे खूप आपण ज्याला म्हणतो ना कॉलेज मूडमधून मुलं बाहेरच येत नाहीत. म्हणजे इव्हन आता कॉर्पोरेटमध्ये जरी पहिला जॉब जरी असेल तरी छोटे छोटे कारणं देतात सुट्ट्यांचे. तर तसं नाही केलं पाहिजे गावाकडच्या मुलांनी, कारण जोपर्यंत तुम्ही गाव सोडत नाही, तुम्ही मेट्रो सिटीमध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्ही डेव्हलप नाही होऊ शकत. तुम्ही लांब येता म्हणजे काय करता, जबाबदारी घेता ना, घरच्यांची नाही सुरुवातीला, पण ॲटलीस्ट स्वतःची जबाबदारी घेता. त्या गोष्टी करणं गरजेचं आहे ना. त्या कम्फर्ट झोनमध्ये नाही राहिलं पाहिजे. आणि खरंच गावाकडे इंटरनेट चांगलं नसेल तर गाव सोडायलाच पाहिजे. तुम्ही IT सारखा जॉब एक्सपेक्ट करता, तुमच्या घरात रेंज पण नसेल त्या क्लाससाठी, तर तुमचा तो क्लास तसाही वेस्ट आहे. तर त्यासाठी एकतर इंटरनेट चांगलं मिळत असेल तर ते बघा, लॅपटॉप चांगला मिळत असेल ढंगचा तर तो लॅपटॉप घ्या. हे बेसिक गोष्टी, जसं आपण म्हणतो ना टूल चांगले असेल तर काम करायला मजा येते, तसं येते. हे बेसिक गरजा आहेत ज्या शहरातल्या मुलांना ऑलरेडी माहिती असतं. गावाकडच्या बऱ्यापैकी पॅरेंट्सला माहीत नाही. उलट डिग्री संपल्यानंतर त्यांना आम्ही सांगतो की लॅपटॉप घ्या, तेव्हा ते घेतात. अरे बापरे, ही कंडिशन आहे. इंटरनेट तर सोडाच, तर मी सांगेल की वायफाय तरी पाहिजे ॲटलिस्ट. म्हणजे मोबाईलच्या वायफायवरती क्लास करणारे मुलं आहेत आमच्याकडे. मग त्यांचं ते मध्ये इंटरप्ट होतं, त्या म्हणजे खूप प्रॉब्लेम्स येतात. हे रोजचे प्रॉब्लेम्स आहेत. पण IT इंटरव्ह्यूवर नाही थांबू शकत. ही विल बी सेइंग की नेक्स्ट कॅन्डिडेट प्लीज. तर मग आता डिग्रीला 10-12 लाख तसंही मुलांनी खर्च केलेलाच आहे ना, तर थोडाफार खर्च करून जर मुलं शहरात येऊन राहिली,
ते जर चांगलं क्लास करू शकले किंवा त्यांना चांगले गॅजेट दिले तर ते चांगलं ते वसूलही करणार आहेत पुढे जाऊन. या गोष्टी करा किंवा ॲटलिस्ट घरात तरी तशा सुविधा द्या त्यांना, की ठीक आहे चला आपल्याला चांगला जॉब पाहिजे तर चांगली इन्व्हेस्टमेंट पण करायला लागते सुरुवातीला. चांगल्या इन्व्हेस्टमेंटशिवाय कसं काय होणार आहे त्या गोष्टी. या गोष्टी किंवा मुलांमध्ये पण मी मेन गोष्टी सांगाल की पॅरेंटने भले 80,000चा लॅपटॉप दिलाय पण अभ्यास करणं ही पण आपली जबाबदारी आहे. हो. त्यांनी एवढ्या होप्सने आपल्याला दिलं आणि आपल्याला कचा खा येत नाही असं तर नाही झालं पाहिजे ना. आपण पण आन्सरेबल आहे, आपण पण मेहनत घेतली पाहिजे. इंग्लिश बोलायला फाडफाड शिकलं पाहिजे. बोलल्याशिवाय काय होत नाही हे जर आज आपल्याला माहिती आहे तर आपण बोललं पाहिजे ना. ऑब्व्हियसली आपण सुरुवातीला चुकीचंच बोलणार आहे. मी पण जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलेली, मी पण गावाकडची व्यक्ती आहे. पण मी असं नाही ना म्हणून बसू शकत ना की मी गावाकडची आहे, बरोबर. है ना. ज्यावेळेस आपण आपलं घर सोडतो त्यावेळेस आपलं काम बोललं पाहिजे. तुम्ही काम चांगलं केलं तर तुम्हाला कुणी चांगलं पॅकेज देईल. ते नाही बघणार ना की तुम्ही कुठल्या गावाकडचे आहेत आणि मग तुम्हाला किती. मला तर कधीच कोणी विचारत नाही की तुम्ही कुठल्या गावाकडचे आहेत. मला माझ्या कामाने लोक ओळखतात. तर ती ओळख तुम्ही तेव्हाच बनवू शकता ना की ज्यावेळेस तुम्ही काम चांगलं कराल. बरोबर. तर त्यासाठी मी हेच सांगेल की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी बेसिक गोष्टींची तडजोड थोडीशी केली पाहिजे आणि त्यानंतर इंग्लिशची भीती न बाळगता ॲटलिस्ट इंग्लिशची प्रॅक्टिस केली पाहिजे एकदम. आणि 6 महिने डोक्यावरून पाणी, 6 महिने जरी मन लावून केलं तरी पण होतं. ऑब्व्हियसली आपण 10वी-12वीला महत्त्वाचे वर्ष म्हणून तर रात्र जागून अभ्यास केलाय. मग IT क्लासेस 6 महिने जर मन लावून केलं तर का नाही होऊ शकत. बरोबर. आपल्याला हार्डली 4 ते 6 राऊंड क्रॅक करायचे आहेत. भले एकामध्ये रिजेक्शन होईल, दुसऱ्यामध्ये होईल, काहीतरी लर्निंग करून येऊ ना आपण की चला ह्या इंटरव्ह्यूमध्ये गडबड झाली, पुढचा आपला चांगला जायला पाहिजे. ह्याच्यानेच तर इम्प्रूव्हमेंट होते. कोण म्हणते की पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मुलं सिलेक्ट झाली. मी तर म्हणते माझ्या 100पैकी 2 मुलं पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतात. बाकी सगळे मुलं 2-2, 3-3 वेळा रिजेक्ट होऊनच सिलेक्ट होतात. मग आपण रिजेक्ट नाही झालो, आपण धक्के नाही खाल्ले तर आपण कसे डेव्हलप होणार आहे पुढे. समजा कोणी मार्केटिंगमध्ये वगैरे जॉब करतोय आणि त्यांना IT मध्ये शिफ्ट व्हायचं तर ते असं होऊ शकतात का किंवा कुठल्या कुठल्या प्रोफेशनमधून IT मध्ये शिफ्ट होऊ शकतो आपण. IT मध्ये शिफ्ट व्हायला तसं काही बंधन नाही आहे. बट खरं तर याच्यामध्ये ना आपण वेळ किती देतो. वर्किंग लोकांचा तो मेन प्रॉब्लेम असतो की दे आर हॅव्हिंग देअर रिस्पॉन्सिबिलिटीज, की फॅमिलीची जबाबदारी आहे, जॉब आहे, आई वडिलांचे आजार वगैरे असतात, ह्या भरपूर गोष्टी सोबत चाललेल्या असतात. मी तर पहिलं हे सांगेल की जॉब न सोडता हा एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. जॉब सोडून केला तर मग खूप प्रेशर येईल, कारण प्रत्येकाला झेपल असं पण नाही. जर झेपलं झालं तर एकदम बेस्ट, म्हणजे आपलं तर लाईफ आयुष्याचं सोनच. पण जर तसं नसेल तर एक बॅकअप प्लॅन पाहिजे. कारण की IT मध्ये यायला कसलंच बंधन नाहीये, कोणीही कधीही येऊ शकतं. पण जर आपण सगळं काही सोडून जर इकडं एक्सपेरिमेंट करायला लागलो आणि जर आपल्याला नाही झेपलं किंवा कदाचित त्या वेळेत नाही मिळालं तर ते बर्डन आपल्याला नको. तर त्यापेक्षा यायला कोणी येऊ शकतं IT मध्ये. कुठली टेक्नॉलॉजी कोणी करू शकतं, स्पेशलायझेशन करू शकतं. कंपन्या सुद्धा जॉब देतात की हा बाबा सर्वायवल म्हणून मी पहिला जॉब केला, चला आता मी IT मध्ये येण्यासाठी अपग्रेड करून येतोय. तर एंटरटेन करतात. पण टेक्निकल राऊंड क्रॅक होण्यासाठी डेली 4-5 तास अभ्यास करायलाच लागतो. असं होतच नाही की 1 तासाचा क्लास केला आणि डायरेक्ट मी इंटरव्ह्यूलाच उभं राहिलो, असं होणारच नाही. हे पॉसिबल नाहीये. हो, 4 to 5 hours डेली अभ्यासाला वेळ काढला तरच IT मध्ये 6 months मध्ये काहीतरी होऊ शकतं. पण मग सगळ्यात सोपा मार्ग IT मध्ये येण्यासाठी किंवा कुठलं एखादं स्पेशलायझेशन तुम्ही सांगू शकता का की ह्याच्यामध्ये स्टार्ट करू शकता IT मध्ये येण्यासाठी, की हे एक विषय आहे तो तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करा, IT मध्ये या, मग तुम्ही मे बी तुम्हाला जे हवं ते पुढे जाऊ शकतं. आता त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजी वाईज जर बघितलं ना तर कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही पिक करा, त्याच्यामध्ये ना इनिशियल लेवलचे जॉब्स प्रत्येक ठिकाणी. जसं की जर तुम्हाला क्लाउड इंजिनियर बनायचं तर तुम्हाला बेसिक Azure किंवा AWS यायला पाहिजे, तुम्ही तिथून एंट्री घेऊ शकता. तुम्हाला डेव्हलपर बनायचं तर तुम्ही बेसिक कोर जावा, ॲडव्हान्स जावापासून सुरुवात करा, तिथून तुम्हाला एंट्री मिळते. तुम्ही डेटा सायन्स जरी शिकला तरी तुम्ही डेटा रिलेटेड जॉब MIS पासूनही सुरुवात करू शकता. तो आपल्या मेंटॅलिटीचा भाग आहे की ठीक आहे मी डेटा सायन्स जरी करतोय पण मला डेटा सायन्स मधला सायन्स नाही जमत आता, मला ते स्पेशलायझेशन नाही झेपत, तर मी हा ऑप्शन दिलायच ना की तुम्ही डेटा रिलेटेड जॉब पासून एंट्री घ्या. हे प्रत्येक ठिकाणी प्रोव्हिजन आहे, सगळीकडे ते प्रोव्हिजन ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही काय केलंय की आमच्या करिक्युलम मध्ये आम्ही सगळ्या गोष्टी ऍड केल्यात, बेसिक पण ऍड केले आणि स्पेशलायझेशन पण टाकले. नेव्हर नो, एखादा मुलगा स्पेशलायझेशन पर्यंत जातो. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आमचा स्टुडंट आदिनाथ हिप्परकर, सांगोल्याचा तो स्टुडंट आहे. त्यांना आम्ही फक्त डेटा अनालिस्ट शिकवलं, पण डे 1 पासून प्रत्येक सेशन्स मधून त्या मुलाने, आपण म्हणतो ना अर्जुनाला माहिती मला कसं बेस्ट बनायचं, प्रत्येक गोष्ट फॉलो केली. त्या मुलाला AIचा जॉब मिळालाय आपल्याकडून. म्हणजे जे काही स्पेशलायझेशन घेतलंय नाही आमच्याकडून, फक्त डेटा अनालिस्ट शिकलंय आणि फक्त रोड मॅप फॉलो केला की मॅम मला सांगा हे पोझिशनला जॉब क्रॅक करण्यासाठी काय करायचं, बस मी तेवढंच सांगितलं. त्या मुलाने ते केलं आणि तो तिथं
प्लेसही झाला. वाव. मस्त. तिसऱ्या इंटरव्ह्यू म्हणजे तिसऱ्या कंपनीमध्ये, पहिल्या 2 मध्ये रिजेक्शन आलं की फक्त थेरॉटिकल माहिती होतं, प्रॅक्टिकल नव्हतं माहिती. मग तिसऱ्या कंपनीने त्यांना सिलेक्ट करून घेतलं. सो असे पण मुलं आहेत की जे अर्जुनासारखं नाही का, दिले तेवढ्यामध्ये समाधानी नाही आहेत, अजून 10 गोष्टी करतील आणि पुढच्या लेवलला जातील. मग छान हाय पॅकेज मिळवण्यासाठी अशा कुठल्या 5 गोष्टी सांगू शकता का, जे विद्यार्थी आजपासून फॉलो करतील आणि या 5 गोष्टी केल्यावर व्यवस्थित त्यांना पॅकेज मिळेल? परफेक्ट. याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे कम्युनिकेशन. इंग्लिश कम्युनिकेशन यायलाच पाहिजे. दुसरं आहे कोडिंग, आणि फक्तच कोडिंग नाही, कोडिंगमध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत. की ठीक आहे, तुम्ही जर आज एक कन्सेप्ट क्लिअर केली तर त्याच्यामधले 50 प्रॉब्लेम तुम्हाला यायलाच पाहिजेत, सॉल्व्ह केलेच पाहिजेत तुम्ही. कारण इंटरव्ह्यूला असं वाटलंच नाही पाहिजे किंवा तुम्हाला असं वाटलंच नाही पाहिजे हा प्रश्न मला माहीच नाही आहे. तुम्हाला तो प्रत्येक प्रश्न माहिती पाहिजे. ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट ॲप्टिट्यूड. प्रत्येक चांगल्या कंपनीचा ॲप्टिट्यूड राऊंड हा असतोच असतो. तो क्रॅक होण्यासाठी RS अगरवालचं पुस्तक ते मन लावून वाचलं, समजून घेतलं, कन्सेप्ट क्लिअर केले, किंवा फार तर फार यूट्यूबवरती क्वांट्स ट्रिक्स सर्च केल्या पाहिजे. की ठीक आहे, ॲप्टिट्यूडला काय प्रॉब्लेम असतो की वेळच मिळत नाही, फार कमी वेळ, खूप मोठे प्रॉब्लेम्स. मग त्या कमी वेळेत सॉल्व्ह करण्यासाठी क्वांट्स ट्रिक जरी सर्च केलं तरी क्वांट ट्रिक मिळतात आपल्याला, तर त्या तुम्ही सॉल्व्ह केल्या पाहिजे. त्यानंतर तुमचा रेझ्युमे जो तुमच्या आधी कंपनीत जातो तो सिंगल पेज पाहिजे आणि तो प्रॉपर ॲज पर जॉब डिस्क्रिप्शनच पाहिजे. आणि 5वी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी अभ्यासातली. ही 5वी गोष्ट मी हेच सांगेल. तुम्ही आज कोडिंग केलं आणि महिनाभर रेस्ट घेतली, मी यात्रा करून येतो गावाची, काही होणार नाही. 15 दिवसाचा गॅप पडला तरी माणूस विसरतो. जर तुम्हाला लाखांचं पॅकेज पाहिजे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजे. म्हणजे सण वार यात्रा जत्रा सोडून अभ्यास म्हणजे अभ्यासच. पॅकेज मिळेल तेव्हाच गावाला जाईल पेढे घेऊन, हेच ॲटिट्यूड पाहिजे, तरच IT मध्ये चांगलं पॅकेज मिळतं. हा तुम्ही खूपच महत्त्वाचा मुद्दा सांगितलात पण, की रेझ्युमे आणि त्या जॉब डिस्क्रिप्शन प्रमाणे तुम्ही दरवेळेस तुमचा रेझ्युमे चेंज करायला पाहिजे. एकच रेझ्युमे सगळीकडे छापायचा आणि ते पण आपणच म्हणजे स्टुडंट्स बऱ्याचदा असं करतात की वाचतच नाहीत की जॉब डिस्क्रिप्शन, एक्सपिरियन्स हवाय, फ्रेशर हवाय, आणि सगळीकडे अप्लाय करत सोडतात आणि मग रिजेक्शन येतं आणि मग सगळा प्रॉब्लेम. सो आय थिंक रेझ्युमे हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि अगदी correct. पहिला जो सांगितलं होतं म्हणजे इंग्लिश, इंग्लिश आम्ही बोलून बोलून थकून गेलो शेवटी लोकांना. इंग्लिश बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. हां, म्हणजे जॉब मार्केटमध्ये तर तुम्हाला पाहिजेच ती स्किल, एकदम बरोबर, बेसिक स्किल. बरोबर. येस. तर मग मॅम रेझ्युमे कसा पाहिजे फ्रेशरचा? फ्रेशरचा रेझ्युमे हा सिंगल पेज पाहिजे. अनुभव नाही, जास्त काही लिहिण्यात अर्थच नाही. मी तर म्हणते नाहीच लिहिलं पाहिजे. महत्वाची गोष्ट काय आहे की तुमचं जे नाव आहे वरती, म्हणजे तुमचं फुल नेम ॲज पर तुमचे सर्टिफिकेट, ते नाव पाहिजे, ना की रेझ्युमे. ओके. है ना. त्यानंतर डेजिग्नेशन, तुम्ही ज्या इंटरव्ह्यूला जाताय त्या इंटरव्ह्यूसाठी काय ओपनिंग आहे, कुठली ओपनिंग कशाची आहे, समजा डेटा सायंटिस्टची आहे का AI इंजिनियरची आहे, ते डेजिग्नेशन तिथं ॲड केले पाहिजे. अच्छा. त्यानंतर इमिडिएटली कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये तुमचा मोबाईल नंबर, प्रोफेशनल ईमेल, तुमचं लोकेशन आणि 2 महत्त्वाच्या लिंक्स, त्याच्यामध्ये GitHub आणि लिंक्डइन, ह्या लिंक्स प्रॉपर पाहिजे. आणि फक्त लिंकच नको, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स पण ॲडेड पाहिजे, कारण इंटरव्ह्यूवर ते बघतात ह्या 2 गोष्टी. त्यानंतर तुमचं करिअर ऑब्जेक्टिव्ह, त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये पण तुम्ही इमिडिएट जॉईनर आहात. त्यानंतर तुमच्याकडे काय स्किल सेट आहे हे सगळं वरतीच पाहिजे, कारण याच्याला तेच हवं आहे. पहिले 20% फार स्ट्रॉंग पाहिजे की ह्या डेजिग्नेशनची व्यक्तीमध्ये हे स्किल आहेत, मला हा व्यक्ती पाहिजे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, त्याच्यामध्ये लेटेस्ट डिग्री फर्स्ट, तुमची ग्रॅज्युएशनची डिग्री आधी येईल, त्यानंतर तुमचं 12वी किंवा डिप्लोमा, त्यानंतर 10th, या सिक्वेन्सनी जाईल. त्याच्यामध्ये इयर ऑफ पास आउट, तुमचे पर्सेंटेज, कॉलेज आणि युनिव्हर्सिटी, हे सगळं ॲडेड पाहिजे एका चार्टमध्ये. त्यानंतर तुमचा टेक्निकल स्किल सेट, त्याच्यामध्ये व्हरायटी पाहिजे तुमची टेक्निकल स्किल सेटची, जसे की तुम्हाला लँग्वेजेस कुठल्या माहिती आहेत, तुमचा जावा, C++, हे सगळं. टूल्स कुठले माहिती आहेत, मग टूल्समध्ये तुम्ही लिहू शकता पॉवर BI माहिती, एक्सेल माहिती, अशा टाईपचे टूल्स येतील. त्यानंतर तुम्ही AI टूल्स लिहू शकता, ChatGPT, क्लॉड लिहू शकता. त्यानंतर तुम्ही सॉफ्ट स्किल लिहू शकता, बेस्ट टीम प्लेअर, बेस्ट कम्युनिकेटर, हार्ड वर्कर, हे सगळं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर तुमचे मेन येतात प्रोजेक्ट्स. पण प्रोजेक्ट कुठले की जे तुम्ही डेजिग्नेशनमध्ये वरती टाकले ना की मला AI इंजिनियर, AIचेच प्रोजेक्ट्स पाहिजेत खाली रिलेव्हंट. असं नको पाहिजे की तुमचे जुने प्रोजेक्ट तुम्ही अकॅडमिकचे टाकलेत, असं अजिबात रँडम नाही पाहिजे. तर त्यामुळं माझं हे रिकमेंडेशन असतं की तुम्ही मल्टिपल प्रोजेक्ट्स क्रिएट करा आणि हँड्स ऑन प्रॅक्टिस करा आणि तेच त्याच्यामध्ये डिटेलमध्ये लिहा. आणि त्यानंतर सिम्पल की तुम्ही आताच कुठले सर्टिफिकेशन करताय, इंटर्नशिप करताय, त्या गोष्टी, तुमच्या अचिव्हमेंट्स आणि एंड, दॅट्स इट. कुठले पर्सनल डिटेलची काही गरज नाही आहे, कारण HRला तोवर तुमच्यात इंटरेस्ट नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या कामाचे नाहीत. जेव्हा तुम्ही त्यांच्या कामाचे अडाल ते स्वतःहून मागून घेतील तुमचे सगळे डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंटेशन राऊंड हा
नंतर असतो. पण मेन काय आहे की तुमच्याकडे टेक्निकल कॅपॅसिटी काय हे रेझ्युमेमध्ये रिफ्लेक्ट झालं पाहिजे, तरच तो रेझ्युमे शॉर्टलिस्ट होतो, वरना तो शॉर्टलिस्ट नाही होत. हो, म्हणजे उगाच फाफट पसारा नकोय. Yes. एका पानाचा फक्त कामाच्या Resume गोष्टी पाहिजे. हां. कामाच्या गोष्टी बरोबर. ॲज पर जीडी. मग आता तुमचे जे क्लासेस आहेत ते क्लासरूममध्ये होतात का ऑनलाईन आहेत? आपले दोन्ही मोडमध्ये आहेत. ओके. मला हे म्हणायचंय की क्लासरूममध्ये आल्यानंतर एक आपलं बॉन्डिंग चांगलं होतं, अंडरस्टँडिंग होतं, हा प्लस फॅक्टर आहे. पण प्रत्येकच मुलाचं बजेट नसतं. सो त्यासाठी आम्ही काय केलंय, बारामती आणि कोल्हापूर, तर या दोन्ही लोकेशनला ब्रांचेस ओपन केल्या, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना तिथं कन्व्हिनियंट व्हावं की चला आपण क्लासरूममध्ये जातोय, आपण व्यवस्थित शिकतोय, आपले सगळे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे. पण IT चे क्लासेस हे ऑनलाईन सुद्धा प्रॉपरली चालतात, होऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे स्क्रीन शेअर करून डाऊट्स विचारू शकता. पण ते कधी वर्क होतात, ज्यावेळेस तुम्ही इंथुझियाझमने प्रश्न विचारता, है ना. पण जर तुम्ही काही बोललाच नाहीत, मला समजलं नाही समजलं, समोरच्या व्यक्तीला नाही कळणार, बरोबर. तर तुम्हाला इंटरॅक्टिव्ह राहायला लागेल. कारण की टीचर हा असा व्यक्ती असतो की जो तुम्हाला जगातला सगळ्यात शॉर्टेस्ट रूट सांगतो त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याचा. आणि जर ते सगळं सांगितलं आणि जर तुम्ही त्यांना काहीच नाही रिप्लाय नाही दिला, तर त्यांना नाही समजणार. तर मला असं म्हणायचं आहे की क्लासरूम आणि ऑनलाईनमध्ये डिफरन्स काहीच नाही. डिफरन्स तुम्ही क्रिएट करता जर तुम्ही समोर ऑनलाईनमध्ये झोपूनच राहिलात तर. पण जर तुम्ही अटेंटिव्ह आहात तर तुम्हाला काहीच मॅटर करत नाही, फक्त इंटरनेट कनेक्शन चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट मी हे सांगते की जेव्हा मी स्वतः पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन कंडक्ट करते ना, तर ऑनलाईनमध्ये समजा 53 किंवा 50 मुलं आहेत, त्यातले फक्त 18 ते 24च मुलं बोलतात. हा माझा रेशो राहिला आहे. म्हणजे सगळ्या पॅरेंटला उद्देशून मला हे बोलायचं आहे की तुमचं लक्ष तुमच्या मुलांकडे असू द्या की जर ते क्लासेस करतात तर ते बोलतात का. कारण जर ते बोलूच नाही शकले तर ते इंटरव्ह्यूअर समोर कसे बोलणार आहेत. बरोबर. आज जर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये टेल मी अबाउट युअर सेल्फ जर आपण प्रॅक्टिस करून घेत असेल तर मुलांनी सांगितल्याशिवाय मला नाही कळणार, माझ्या टीमला नाही कळणार ना. बरोबर. तर त्यामुळे ऑनलाईन क्लासेस वर्क तेव्हा होतील ज्यावेळेस तुम्ही समोरून रिस्पॉन्स कराल, वरना ते काहीच वर्क नाही. आमच्यासाठी 9 to 6 काम करायचं आम्ही करणार, पण रिझल्ट तेव्हाच येणार ज्यावेळेस तुम्ही इंटरॅक्टिव्ह राहणार. सो त्यापेक्षा तुम्ही ते ठरवायचंय की जर तुम्ही तुमच्या मुलाचा टाईप जर असा आहे की तो ऑनलाईनमध्ये झोपच काढणार आहे किंवा स्क्रीन चालू ठेवून गेम खेळणार आहे, तर तुम्ही तुमच्या मुलाला क्लासरूमलाच पाठवलं पाहिजे. पण जर तो आधीपासून खूप शिस्तीत आहे, डिसिप्लिन आहे, एकदम गुणी बाळ आहे, तर मात्र तुम्ही तुमचे पैसे वाचू शकता. असं. पण मला असं वाटतं की पेरेंट्स पण कुठे चुकतात की कॉलेजमध्ये गेलाय मग सोडूनच देतात वाऱ्यावर की आता मोठा झालाय, हा तू करशील, किंवा फ्रेंड्स सांगतील तुझं तू फिगर आउट करशील. तर तसं न करता अजूनही तो छोटाच आहे असं कन्सिडर करूनच त्याला डिसिप्लिन आणि त्याच्या डोक्यावर बसून ते करून घेणं मला वाटतं महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. त्यासाठी आपले जे आमिर खान आहेत त्यांचा तो मूवी होता बघा, आय थिंक दंगल. दंगल मी खरंच सगळ्या पॅरेंटला रिकमेंड करेल. मी प्रमोशन नाही करत आहे त्यांचं, बट मी रिकमेंड करेल की खरंच त्या मूवीमधून आपण शिकलो पाहिजे की जोपर्यंत त्यांच्या मुली मोठ्या होतात तोपर्यंत त्यांना घडवलंय. आणि आत्ता त्या मुलींचं ज्यावेळेस इंटरव्ह्यूज होतात त्यांना विचारलं जातं की तुम्हाला काय वाटतं की तुमच्या वडिलांनी तुमच्यावरती फोर्स केला, जबरदस्ती केली, की तुम्हाला काय वाटतं. तर त्या बोलतात की त्यांनी जे केलं ते योग्यच केलं, कारण त्यांनी जर ते नसतं केलं तर ही लाईफ आम्हाला मिळाली नसती. आता जी ती लाईफ जगतात ते खूप बेस्ट लाईफ आहे. तर एका चांगल्या लाईफसाठी थोडंसं आपण स्ट्रिक्ट किंवा त्या मुलाच्या वेनी आपण वागलं पाहिजे की समजा तुमच्या मुलीला तुमच्या शब्दाचा धाक आहे तर तुम्ही शब्दच वापरा. पण जर तुमचा मुलगा जर शब्दांनी नाही ऐकत तर थोडंसं वेगळ्या ट्रिकने तुम्ही हे करा, पण जबाबदारी द्या. ह्या गोष्टी करा. जसं की मी एक स्वयंशिस्त स्वतःला लावली होती की मी जबाबदारी घेईल म्हणून मी आज काहीतरी, पण जर ती स्वयंशिस्त नसेल तर तुम्ही ती जबाबदारी द्या. मग ती बाळा आता तुझं तू बघ, आता आत्तापर्यंत झालं त्याच्यामध्ये खूप सपोर्ट केला, पण तुझं तेव्हा कुठे मुलं कामाला लागतील, अभ्यास करतील आणि काहीतरी बनतील. म्हणजे त्यांना घडवायलाही पाहिजे आणि त्यांना सोडूनही दिलं पाहिजे. म्हणजे सपोर्ट केला पाहिजे, सपोर्ट, कारण त्यांना नीड आहे, म्हणजे त्यांना नीड आहे पॅरेंट्सची. असं आता बऱ्याचदा पण असंही बघतोय की मुलं खूप ठिकाणी अप्लाय वगैरे करतात आणि मोस्टली त्यांना रिजेक्शनच येतं. म्हणजे ज्यांचं तेवढं स्किल सेट त्यांनी वाढवलेलं नाही त्यांनी रिजेक्शन येतं. त्यामुळे बऱ्याचदा आपण असं बघतो की अनएम्प्लॉईड राहतात आणि डिप्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. तर अशा मुलांसाठी काय सल्ला असेल? मी सांगेल की तुम्हाला पहिलं रिजेक्शन आलं ना, तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा, है ना. जसं की मी आता भरपूर वर्षांपासून टीचिंग करते, सांगते, शिकवते, तर माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाल्यात. मी अजूनही परफेक्ट नाही आहे, पण ह्या का झाल्या, कारण मी ईच अँड एव्हरी टाईम माझ्या स्टुडंटला फीडबॅक मागते की माझ्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे का, तुम्हाला काय हवं आहे. तसंच ज्यावेळेस तुम्ही पहिला इंटरव्ह्यू देता त्यावेळेस तुम्ही कुठे चुकता ती चूक तुम्ही दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये करू नका. 10-15 इंटरव्ह्यूची गरजच नाही, 3च इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होईल.
पण मग तीच चूक तुम्ही 10 इंटरव्ह्यूपर्यंत रिपीट करताय, तर तुम्ही डिप्रेशनमध्ये का नाही जाणार? हम्म. है ना? आणि जर तुम्ही प्लॅटफॉर्मच चुकीचा निवडलाय, तुम्ही वारंवार अप्लाय करता, तुम्हाला रिजेक्शनचा मेल येतो, तर तुमचा प्लॅटफॉर्म बदला. प्लॅटफॉर्म बदलल्याशिवाय तुम्हाला कशी अपॉर्च्युनिटी येईल? बरोबर. तुम्ही चुकीच्या रस्त्यांवरती कितीही चाललात तरी तुम्ही चुकीच्याच रस्त्यांवरती चालणार आहे. खरंय. तुम्ही करेक्ट प्लॅटफॉर्मवरती उभे पाहिजे, जेणेकरून तुम्ही करेक्ट ठिकाणी पोहोचणार आहे. आणि प्रॅक्टिकल विचार करून मग डिप्रेशन घ्यायचे की नाही हा विचार केला पाहिजे, की हां खरंच माझं कुठेतरी चुकलंय, समथिंग इज मिसिंग, समथिंग इज लॅगिंग. आणि कधीतरी थांबून, जसं की मी सुद्धा, माझे पण कोच आहेत, की आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील आणि आपले कोच किंवा आपले गुरु हे आपल्याला कधीही वाईट नाही सांगणार आहे, तर त्यांच्यावरती ट्रस्ट करून त्यांचं ऐकलं पाहिजे. बरेच मुलांना ऐकत नाहीत की माझंच खरं, मीच एकदम बेस्ट. आपण 4 इंस्टाच्या रील बघितल्या तर आपण लगेच ब्रह्मज्ञान नाही देऊ शकत. त्यासाठी आपल्याला मेहनतच घ्यायला लागते काही वर्षांची, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी हे आपल्याला अनुभव शिकवतो, पुस्तकं नाही शिकवत, कॉलेज नाही शिकवत. तर मग आपण त्या गोष्टीत पडलो पाहिजे. आणि मी तर म्हणते ना, छोट्या जॉबला किंवा इंटर लेवल जॉबला लाजला नाही पाहिजे, है ना? आपण जर छोट्या जॉबला किंवा कमी पगारात जर लाजलो तर काय आपल्याला कोण आणून देणार आहे? आज आपले मित्र मैत्रिणी ज्यांच्यासोबत आपण टाइमपास करतो ते तर आपलं घर नाही चालवणार ना. बरोबर. तर त्या गोष्टी, तर मला एका मुलाने हे पण विचारलेलं की मॅम रोज मोटिवेट राहायचं असेल तर काय केलं पाहिजे? म्हटलं आई वडिलांचा फोटो वॉलपेपरवर ठेवा मोबाईलचा. तुम्हाला वाटतं ना त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी केलंय आणि तुम्हाला काहीतरी करायचं त्यांच्यासाठी, तेच मोटिवेट करतील तुम्हाला, माझ्यापेक्षा ते बेस्ट आहेत म्हटलं. तर ह्या 3 लोकांचं ऐकलं पाहिजे असं मला वाटतं, आई वडील आणि गुरु. शेवटचा क्वेश्चन मला असा होता की MCA जे स्टुडंट्स करतात तर कुठेतरी असं बघायला मिळतं की थोडेसे ते मागे पडलेत. तर एक्झॅक्टली MCAचा सिलेबस काय असतो, म्हणजे एक्झॅक्टली MCA म्हणजे काय आणि IT इंजिनियरमध्ये फरक काय आहे, आणि मग त्यांनी काय जॉब्स टार्गेट केले पाहिजेत? बेसिकली करिक्युलमवरती फोकस करण्याऐवजी मी फोकस करेल इन्फ्रास्ट्रक्चर आणि टीचर्सवरती. ओके. त्याचं मेन रिझन हे की समजा आता इंजिनिअरिंगची जी टीम असते ना, ट्रेनर्स असतात, तर दे आर ॲब्सोल्युटली वेल क्वालिफाईड की Okay. ते त्यांना ते डिसिप्लिन किंवा ते लेवलचं नॉलेज डिलिव्हर करतील. MCAसाठी तसं नसतं. MCA विल बी हॅव्हिंग द अनदर टाईप ऑफ ट्रेनर्स. कारण आपण ज्यांना रोज बघतो, जे आपल्याला रोज शिकवतात, तसेच आपण घडतो, तसेच आपण बनतो. तर तिथं पर्सनॅलिटी वाईज डिफरन्स खूप मोठा आहे, ओके. जेवढं मी पर्सनली ऑब्झर्व केलंय. ओके. आणि कॉलेज पण मॅटर करतं की आपण कुठल्या कॉलेजमधून MCA मास्टर कुठल्या कॉलेजमधून करतोय, मग ते कॉलेज आपल्याला काय फॅसिलिटी देतं, काय नॉलेज, काय टीचरचा स्टाफ देतं, हे खूप मॅटर करतं. जर तसं नसेल ना तर मग कितीही तुम्ही मास्टरेट करा तरी पण प्लेसमेंट नाही होत. तर यासाठी माझं रिकमेंडेशन काय आहे की तुम्ही टॉप कॉलेजमधले ॲव्हरेज डिग्री करा, ते तुम्हाला बेस्टच देणार. मग तिथं तुम्ही हे नका करू की मला टॉप कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच पाहिजे. नाही भेटली हरकत नाही, तुम्ही कुठली करा, तुमचं मूल डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही. जसं मी MITतून ENTC केलं, डेव्हलप झाल्याशिवाय राहूच शकत नाही आपण. जे मिळेल ते करा, पण कारण ते कॅम्पस, ते एन्व्हायरमेंट, ते टीचर, ते सगळ्या गोष्टी, म्हणजे ते एन्व्हायरमेंट खूप मॅटर करतं. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये आय थिंक 7:45ची एंट्री होती, त्याच्यानंतर एंट्रीच नव्हती. 7:45ला म्हणजे 7:45ला व्हाईट आमचा युनिफॉर्म होता, इस्त्री केलेलाच पाहिजे, इतकं म्हणजे इट वॉज फुल डिसिप्लिन्ड. म्हणजे आम्हाला ती सवय झाली सकाळी लवकर उठायची. म्हणजे आजही मी 6च्या नंतर कधीच नाही उठत, मी उठून बसते, मला जाग येऊन जाते की नाही, कारण ती सवय लावली कॉलेजने. 4 इयर्स ऑफ डिग्री आपल्याला खूप काही देते. त्यामुळे तुम्ही MCA मास्टर कुठून करताय हे मॅटर करतं. जे MCA चांगल्या कॉलेजेस आहे त्याच्यात काही इश्यू नाही आहे, बरोबर. प्रॉब्लेम करिक्युलमचा पण नसतो, पण तुम्हाला कोणतं करिक्युलम शिकवतंय, त्याची पर्सनॅलिटी काय, त्याचं नॉलेज काय, है ना? तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वाईज इंटरनेट किती मिळते, बुक्स किती मिळतात, तुम्ही कुणाला बघून घडताय हे मॅटर करतं. त्यामुळे चांगल्या कॉलेजमधल्या चांगल्या डिग्री, जसं मी रिकमेंड करताना हेच करेल, तुम्हाला मास्टर करायचं तुम्ही 1-2 वर्ष थोडं लेट करा, घाई नका करू, पण टॉपच्या कॉलेजमधून करा. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड व्हायला पाहिजे, तुमच्यात त्या नॉलेजचं रिफ्लेक्शन पाहिजे. नाहीतर मग समोरचा काय बोलतो की अरे मास्टर करून काहीच नाही आहेत, मीन्स दिस इट सीम्स टू बी लाईक की यू आर ओव्हर क्वालिफाईड बट डोंट नो एनिथिंग, यू आर स्क्रिप्टेड. असं नाही पाहिजे. तुम्ही आतून बाहेरून नॉलेजेबल पाहिजे. फक्त ब्लेझर घालून तुम्ही गेलात इंटरव्ह्यूअरला MCA करून उपयोग नाही, तुम्हाला आतून पण ते नॉलेज बाहेर पडायलाच पाहिजे. त्यासाठी मी ते रिकमेंड करते. आणि एक लास्ट गोल्डन ॲडवाईस काय द्याल पेरेंट्ससाठी एक आणि विद्यार्थ्यांसाठी एक? पेरेंट्ससाठी गोल्डन ॲडवाईस ही आहे की जोपर्यंत तुमची मुलं काही घडत नाही, बनत नाही, 1-2 वर्ष जॉब लागल्यानंतरही त्यांची साथ नका सोडू. घरात एकदम मित्र-मैत्रिणींसारखं वातावरण ठेवा, एकदम फ्रँक राहा. तुमची मुलं कधीच तुम्हाला फसवणार नाहीत.
पण त्यांना ना कुठेतरी प्रेम द्या, कारण की जर ते घरात नाही मिळत ते बाहेर शोधतील आणि आयुष्याचा बरोबर. ट्रॅक बिघडेल. खरंय. हा सल्ला राहील. आणि फ्रेशरसाठी हे राहील की आपल्या आईवडिलांना कधीच चीट नका करू आणि एकदम सातत्याने मेहनत करा, बरोबर. सातत्याने अभ्यास करा, कारण मेहनतीला यश येतं. फक्त चांगली गोष्ट मिळायला वेळ लागतो, खराब गोष्टी फार जवळ आहेत, ते नाही करायचं. चांगल्या गोष्टीसाठी मेहनत करायची आणि ती कन्सिस्टंटली करायची. खूपच छान सांगितलं, छान नॉलेज शेअर केलं. आय होप पेरेंट्स आणि जे विद्यार्थी आहेत नक्की तुमच्याकडे येतील आणि तुम्ही छान छान जे वेगळे वेगळे टेक्निकल असेल किंवा रेझ्युमे कसा असेल सगळ्या गोष्टींवर काम करून त्यांना नक्कीच चांगला पॅकेजचा जॉब मिळेल अशी आशा करते. थँक्यू सो मच आल्याबद्दल, much. तुमचं नॉलेज शेअर केल्याबद्दल थँक्यू सो मच. या थँक्यू सो मच. या प्लॅटफॉर्मवरती आज बोलायची संधी मिळाली आणि माझे जे पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत सगळेजण, तर त्यांच्यापर्यंत तुमच्या थ्रू मला पोहोचायचं एकदम चांगलं एक माध्यम मिळालं, त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे मी. नक्कीच. Thank you. थँक्यू. थँक्यू.